सो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. तर मी जे सांगितलं होतं की आपण पार्ट वनसाठी एक चांगली 25 ते 30 लेक्चरची एक सिरीज आणणार आहोत आणि त्यामध्ये पार्ट वन फक्त आणि फक्त महाराष्ट्र सेट म्हणजे काय, फक्त आणि फक्त महाराष्ट्र सेट. ओके, वी विल टार्गेट ऑन द ओनली महाराष्ट्र सेट. आता कारण की आता गेटची एक्झाम आहे पुढच्या महिन्यात, तर आपल्याला गेटच्या पार्ट वनशी काही घेणं देणं नाही, नेटच्या पार्ट वनशी सुद्धा नाही. इथं मी फक्त काय करणार आहोत, टार्गेट सेट सेट एक्झाम. कोणता? MH सेट. ओके, MH सेट मीन्स हे जे काही सिलेबस इथे शिकवला जाणार आहे तो फक्त आणि फक्त महाराष्ट्र सेटला टार्गेट करून शिकवला जाणार आहे, जेणेकरून की तुम्हाला याच्यावरून महाराष्ट्र सेटमध्ये काही ना काहीतरी फायदा होईल, नक्कीच फायदा होईल. ओके, कारण की तुम्ही नेटचा जर पार्ट वनसाठी अभ्यास करतो म्हटलं किंवा गेटचा जर करतो म्हटलं तर खूप तुम्हाला म्हणजे टाइमपास होणार आहे. पण याच्याशी फुल टार्गेटेड, ओके, जे आवश्यक आहे ते पेपरला येणार आहे, ज्यामधले प्रश्न आलेले आहेत ते तिथं आपण शिकणार आहोत. ओके, काय म्हटलं मी, जे पेपरमध्ये येऊ शकते, पेपरमध्ये आलेले आहेत, जे आवश्यक आहे त्याच गोष्टी आपण पार्ट वनच्या इथे शिकणार आहोत. ओके, आणि जास्तीत जास्त मला तरी वाटते 25 किंवा 30 लेक्चरमध्ये आपण अख्खं पार्ट वन कव्हर करणार आहोत. ओके, कारण की 10 आहे, टोटल 10 सब्जेक्ट्स आहे पार्ट वनमध्ये, आपल्या 10 टॉपिक्स आहेत. त्या 10 टॉपिक्स मधला एक टॉपिक तर कॅन्सलच आहे, जे की तुम्हाला मी वेळ आल्यावर सांगेल, कारण तिथे काही करण्याची आवश्यकताच नाही आहे. पॅसेज. ओके, पॅसेजमध्ये मी काय शिकवणार आहोत आपण, पॅसेजमध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल, मोर अँड मोर. ओके, सो व्हॉट टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट द फर्स्ट सेशन, द फर्स्ट लेक्चर ऑफ अवर महाराष्ट्र सेट 2024. ओके, इन दॅट टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट द टीचिंग ॲप्टिट्यूड. ओके, द टीचिंग ॲप्टिट्यूड. टेन्शन घेऊ नका, दररोजचे जे काही आपले लेक्चर्स येईल ते डेली करा. 100% तुमचा पार्ट वन एकदम बेस्ट जाईल. आणि जर एकदम पार्ट वन जर बेस्ट गेला तर पार्ट टूची चिंता करू नका, तुमचा महाराष्ट्र सेट 100% क्वालिफाय होईल. ओके, सो बिलीव्ह ऑन मी, बिलीव्ह ऑन युअर सेल्फ अँड जस्ट स्टार्ट द स्टडी विथ मी. ओके, स्टार्ट द जस्ट लिटिल बिट हार्ड वर्क फॉर यू अँड युअर सेल्फ, ओनली अँड ओनली युअर सेल्फ. ओके, सो लेट्स स्टार्ट. ओके, तर मी काय सांगितलं, आता आपला जे पॉईंट आहे पहिले टीचिंग ॲप्टिट्यूड. ओके, टीचिंग ॲप्टिट्यूड. सो वी टीचिंग ॲप्टिट्यूड साईज लई मोठी करून ठेवली. ओके, टीचिंग ॲप्टिट्यूड. सो टीचिंग ॲप्टिट्यूड तुम्ही इथं बघला, टीचिंग ॲप्टिट्यूड हे वाक्य, हे जे एक वाक्य आहे, छोटंसं वाक्य मला किंवा आहे, हे 2 वर्ड्स इथे टीचिंग. ओके, टीचिंग, टीचिंग प्लस ॲप्टिट्यूड. ओके, ॲप्टिट्यूड इज इक्वल्स गिव्स teaching aptitude. Okay, it gives teaching aptitude. ओके, आता हे टीचिंग आणि ॲप्टिट्यूड या दोन्ही शब्दापासून बनलेले आहेत, म्हणून त्याला आपण टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणतो. मग टीचिंग म्हणजे काय? ओके, हे टीचिंग म्हणजे काय, टीचिंग म्हणजे काय, शिकवणे. ओके, हे कोण करते? टीचर्स. म्हणजे आपण सीधा सीधा असं सुद्धा म्हणू शकतो की हे टीचरचं वर्क आहे. ओके, सिम्पली वर्क ऑफ टीचर, वर्क ऑफ टीचर. ओके, वर्क ऑफ टीचर. पण त्याला ते काम करायला आवडलं पाहिजे ना, शिकवणं टीचिंग आहे, पण कशा पद्धतीनं, आवडीनं. ओके, चांगल्या पद्धतीनं त्याला ते आवडलं पाहिजे. शिकवण्याची आता कोणी येऊन जर शिकवल तरी जर एखादा मुद्दा त्याला शिकवण्याची आवडत नसेल तर तो चांगल्या प्रकारे शिकू शकणार नाही. ओके, म्हणून इथं आपण ऑप्शनमध्ये पण लिहू शकतो विथ गुड क्वालिटी. ओके, विथ गुड क्वालिटी, चांगल्या त्याच्या आवडीने, त्याची आवड असली पाहिजे. शिक्षकाची एखादा कोणताही शिक्षक असेल तर त्याला काही शिकवायचं असेल तर एक तर त्याची आवड असली पाहिजे, तो पॉईंट असेल. आता मला हा टीचिंग ॲप्टिट्यूड शिकवायचा आहे तर माझी आवड असली पाहिजे टीचिंग ॲप्टिट्यूड शिकवण्यासाठी. ओके, तर माझी आवडच नसेल तर मी शिकू शकणार नाही. जरी शिकवत असेल तर ते मनातून येणार नाही, त्यामुळे ते बेस्ट क्वालिटी येणार नाही, बेस्ट कंटेंट येणार नाही तुमच्यासाठी. मग कोणतं कंटेंट येईल? डुमरी कंटेंट. ओके, मीन्स खराब कंटेंट येईल, बेस्ट क्वालिटी येणार नाही, बेस्ट कंटेंट येणार नाही. ओके, तिथं आपण ओके हे ऑप्शन राहू देऊ. इथं हे बघू ॲप्टिट्यूड. ओके, आता ॲप्टिट्यूड म्हणजे काय? ओके, ॲप्टिट्यूड म्हणजे काय? आता ॲप्टिट्यूड म्हणजे काय? एक ॲबिलिटी आहे. ओके, त्याला तुम्ही काय म्हणता मराठीमधून? आपली नैसर्गिक क्षमता. ओके, नैसर्गिक क्षमता किंवा आपण हे म्हणतो ॲबिलिटी, ॲबिलिटी टू डू समथिंग. तुम्ही त्याला योग्यता सुद्धा म्हणू शकता. ओके, योग्यता किंवा नैसर्गिक
क्षमता. आता मी प्रत्येक शब्द जे बोर्डवर लिहित नाही, आता खूप वेळ जाईल कारण की आता जास्त वेळ नाही आहे. मी काय म्हणलं, ॲबिलिटी टू डू समथिंग. तुमची योग्यता असली पाहिजे, तुमच्यामध्ये नैसर्गिक क्षमता असली पाहिजे काहीतरी करण्याची. आता हे आपण फक्त ॲप्टिट्यूडबद्दल बघत आहोत. टीचिंगसाठी सुद्धा आपण बघितलं. ओके, मग टीचिंग ॲप्टिट्यूड काय होईल? ओके, इकडे टीचिंग ॲप्टिट्यूड काय होईल? इथं काय म्हटलं आपण? वर्क ऑफ टीचर एक प्रकारचं. ॲबिलिटी टू डू समथिंग मीन्स हिअर इथं काय सांगितलं? वर्क ऑफ टीचर. तुम्हाला एक पॉईंट त्याच्यात काय सांगितलं आम्ही, की तुमची आवड असली पाहिजे. काय असली पाहिजे? आवड असली पाहिजे. तुमचा इंटरेस्ट असला पाहिजे त्यात. काय असला पाहिजे? इंटरेस्ट असला पाहिजे. ओके, यू शुड हॅव इंटरेस्ट इन इट. ओके, इंटरेस्ट. ओके, तुमचा इंटरेस्ट असला पाहिजे. मग इथं काय म्हणते? टीचिंग ॲप्टिट्यूडला काय सांगू शकतो? तुमची शिकवण्याची क्षमता, शिकवण्याची योग्यता. ओके, सुद्धा दोन्ही सुद्धा म्हणू शकतो. वर्क हिअर you have interest in teaching and as well as you are able to teach. Okay, okay, शिकवण्याची क्षमता, शिकवण्याची योग्यता याला आपण टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणतो. टीचिंग म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? एक शिक्षकाचं काम आहे. शिक्षकाचं काम काय? शिकवणं. कसं शिकवणं? चांगल्या पद्धतीने शिकवणं. शिक्षकाचा इंटरेस्ट सुद्धा असला पाहिजे. आता कोणी फुटबॉल येऊन तुम्हाला शिकवल, एखादा क्रिकेटर येऊन शिकवल, तसं समजलं जाणार नाही. क्रिकेटर तुम्ही जर त्याच्यासोबत क्रिकेट खेळसाल तरच तुम्हाला मजा येईल. शिकायचं असेल तर शिक्षकासोबतच बसावं लागेल तुम्हाला. ओके, तर वर्क ऑफ टीचर देअर शुड बी सम इंटरेस्ट. ओके, त्याचा इंटरेस्ट असला पाहिजे शिकवण्यासाठी त्याचा इंटरेस्ट असला पाहिजे. नंतर ॲप्टिट्यूड म्हणलं तर ॲबिलिटी टू डू समथिंग, योग्यता म्हणा, नैसर्गिक क्षमता म्हणा त्याला. ओके, मग टीचिंग ॲप्टिट्यूड काय? तुमचा इंटरेस्ट सुद्धा आहे टीचिंगमध्ये आणि तुम्ही शिकवण्या योग्य सुद्धा आहे, त्याला आपण टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणू शकतो. ओके, सो दिस इज द फर्स्ट पॉईंट ऑफ आवर टुडे लेक्चर दॅट वी कवर. ओके, ऑनलाईन स्टुडंट काय म्हणतात? ओके ओके, लास्टला आपण प्रश्न बघूया सगळे. ओके, ऑनलाईन स्टुडंट्स. हां, मग काय म्हणलं आपण? गोल ऑफ एज्युकेशन काय? ओके, व्हॉट इज द गोल ऑफ एज्युकेशन? मेन गोल एज्युकेशनचा काय आहे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मेन गोल काय आहे? द गोल ऑफ एज्युकेशन. काय आहे गोल ऑफ एज्युकेशन? गोल ऑफ एज्युकेशन काय आहे? व्हॉट इज द गोल ऑफ एज्युकेशन? म्हणजे जे आपण एज्युकेशन घेत आहोत त्याचा गोल काय असला पाहिजे? ओके, टू डेव्हलप द थिंकिंग ॲबिलिटी. ओके, तुमची थिंकिंग ॲबिलिटी डेव्हलप झाली पाहिजे. हां, किंवा अजून त्याला तुम्ही काय म्हणू शकता? अजून प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल झाली पाहिजे. ओके, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल डेव्हलप झाली पाहिजे. ओके, हे गोल ऑफ एज्युकेशन आहे. ओके, काय सांगितलं? टू डेव्हलप द थिंकिंग ॲबिलिटी, तुमची विचार करण्याची क्षमता, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल, तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला पाहिजे. जेणेकरून तुम्ही इतकं ज्ञान घ्यायले, तुम्ही शिकायले आयुष्यात, जर आयुष्यात कुठं अडकले, कोणत्या अडचणीत अडकले, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला पाहिजे तुम्हाला. फॅमिली प्रॉब्लेम असो, शिक्षणातला प्रॉब्लेम असो, कोणत्याही फील्डचा प्रॉब्लेम असो, ते तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. पण मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे का? मेन ऑब्जेक्टिव्ह. ओके, व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह? मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे? मेन ऑब्जेक्टिव्ह, हिअर विल राईट मेन ऑब्जेक्टिव्ह. टू डेव्हलप रिझनिंग, ओके, रिझनिंग, तर्क लावता आला पाहिजे. आपण हे गोष्टी शिकत आहोत, प्रत्येकच वेळेस तुम्हाला प्रूफ भेटणार आहे का? कोणत्या गोष्टीचा प्रूफ भेटणार नाही. अशा वेळेस बऱ्याच वेळा तुम्हाला तर्क सुद्धा लावावं लागतात. ओके, टू डेव्हलप रिझनिंग अँड, इथं आपण लिहिलं थिंकिंग ॲबिलिटी आहे ना, अँड थिंकिंग ॲबिलिटी टू डेव्हलप काय येईल? जेव्हा तुमच्याकडे रिझनिंग राहील आणि थिंकिंग ॲबिलिटी राहील तेव्हा काय होणार आहे? तुमच्याकडे रिझनिंग सुद्धा आहे,
थिंकिंग ॲबिलिटी सुद्धा आहे. मग तुम्ही हे कशासाठी वापरताय? कशासाठी वापरताय? मेन ऑब्जेक्टिव्ह काय होणार आहे त्यातून? मेन ऑब्जेक्टिव्ह काय येत आहे? काय येत आहे? टू डेव्हलप द कॅपॅसिटी ऑफ टेकिंग डिसिजन. तुम्ही तर्क सुद्धा लावत आहात, विचार सुद्धा करत आहे. तर्क सुद्धा लावायले, विचार सुद्धा करायले. कशासाठी करायले? कशासाठी करत आहे? काहीतरी निर्णय घेण्यासाठी ना, काहीतरी निर्णय घेण्यासाठीच ना. मग तेच आहे हे मेन ऑब्जेक्टिव्ह. काय आहे? गोल ऑफ एज्युकेशन आपण ते बघितलं पहिले. प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल आपल्या डेव्हलप झाल्या पाहिजे. आपल्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल आपल्या डेव्हलप झाल्या पाहिजे. प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल म्हणजे काय? सोप्या भाषेत आहे. प्रॉब्लेम आयुष्यात वेगवेगळ्या वाटेवर, वेगवेगळ्या विषयामध्ये, वेगवेगळ्या जागेवर, वेगवेगळ्या कंडिशनमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहेत. हे तुमचं आयुष्य आहे. शिक्षणाचा उद्देश फक्त शिक्षणापुरताच नाही आहे. तर तुम्हाला तुमचं आयुष्य घडलं पाहिजे. आयुष्यामध्ये कोणताही पार्ट असो तुम्हाला त्या गोष्टी त्या साईडला म्हणा किंवा त्या मार्गे म्हणा तुम्हाला चांगल्या पद्धतीने चालता आलं पाहिजे, चांगल्या पद्धतीनं समोर जाता आलं पाहिजे. ओके. मग कोणती स्किल, कोणताही प्रॉब्लेम असो, तर प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल तुमच्यामध्ये डेव्हलप झालं पाहिजे. ओके. पण त्यासाठी तर मेन ऑब्जेक्टिव्ह हे बघा, टू डेव्हलप रिझनिंग, तर्क लावता आला पाहिजे. थिंकिंग ॲबिलिटी, ओके, विचार क्षमता असली पाहिजे. आपल्याला विचार करता आला पाहिजे, योग्य विचार करता आला पाहिजे. टू डेव्हलप द कॅपॅसिटी ऑफ टेकिंग डिसिजन, निर्णय घेण्याची क्षमता. ओके. याच्यामुळे हे दोन गोष्टी कशासाठी वापरल्या जाणार आपण? फक्त आणि फक्त काय? टू टेक अ डिसिजन. आपल्याला निर्णय घेता आला पाहिजे, योग्य निर्णय घेता आला पाहिजे, योग्य डिसिजन घेता आला पाहिजे. नाहीतर अशा वेळेस तुमचं आता बऱ्याचदा आता आपण तर खूप वर आहे. ज्यावेळेस आपण 10वीला होतो, ओके, 10वीला होतो, 10वीला असताना 10वीची परीक्षा झाल्यावर आपण तर्कही लावला, विचारही केला की आपण 11वीत काय घेतलं पाहिजे. पुन्हा विचार केला की आपण सायन्स घेतलं पाहिजे. कोणा विचार केला की आपण कॉमर्स घेतलं पाहिजे. ओके. कोणा विचार केला आपण सायन्स घेतलं पाहिजे, किंवा कोणा विचार केला की आपण कॉमर्स घेतलं पाहिजे. कोणाला वाटलं की आपण आर्ट्स घेतलं पाहिजे. ओके. तर आपण डिसिजन घेतले. ओके. ते डिसिजन घेतले. ओके. म्हणजे आपण इथं डिसिजन घेतले त्यावेळेस. ओके. तर हेच आपला शिक्षणाचा उद्देश आहे. फर्स्ट, टू प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल डेव्हलप करणे. अगेन रिझनिंग, थिंकिंग ॲबिलिटी, टू टेक अ डिसिजन. ओके. टिल हिअर इट इज ओके. ओके. चला, याच्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. ओके. आता तुम्हाला बऱ्याच जणांना शिक्षकावर म्हणजे विश्वास नसतो. तर एकदम अशी म्हणजे जुनी एक कथा म्हणल्या जाते. आपल्याला गुरुकुल सभ्यता आपल्या सर्वांना माहीत आहे. ओके. गुरुकुल माहीत आहे आपल्याला, जे की आपले प्रभू श्रीराम सुद्धा गुरुकुलमध्ये शिकले होते. ओके. तर गुरुकुलचं काय आहे, गुरुकुलमध्ये कमी वेळेत म्हणजे कमी वयात जावं लागते. ओके. कमी वयात आय थिंक 12च्या खालीच जावं लागतात. आणि त्यावेळेस वेगवेगळ्या याच्यासाठी वेगवेगळे वर्ष होतात. ओके. तो गुरुकुलमध्ये सुद्धा आता आपल्यासाठी कशी CET राहतात, वेगवेगळ्या एंट्रन्स टेस्ट राहतात. ज्याला डॉक्टर बनायचं आहे त्याला नीट म्हणून एक एंट्रन्स टेस्ट राहते. ज्याला इंजिनियर बनायचे आहे त्याला वेगवेगळ्या टेस्ट राहतात. ओके. आपल्याला सुद्धा प्रत्येक फील्डमध्ये एंट्रन्स टेस्ट असते की हे किती एबल आहे, याची इलिजिबिलिटी काय आहे, याची ॲबिलिटी काय आहे, हे चेक करण्यासाठी एक एंट्रन्स टेस्ट घेतला जातो. ओके. हे चेक करण्यासाठी एक एंट्रन्स टेस्ट घेतला जातो. तर त्यात गुरुकुलमध्ये सुद्धा एक एक प्रकारची एंट्रन्स टेस्ट घ्यायची. ओके. फक्त ते चेक करायचे की आपली योग्यता किती आहे. ओके. तर एक ओजास नावाचा आणि त्याच्या सोबत एक गोराज. ओके. ओजास आणि गोराज नावाचे तुम्ही मला बालक म्हणा. ओके. 2 गुरुकुलमध्ये गेले ॲडमिशन घेण्यासाठी. ओके. महर्षी सच्चिदानंद, ओके, यांच्याकडे. सो तिथे गेलेत आणि त्यांनी सांगितलं त्यांना वगैरे आणि तिथं शिकण्याची इच्छा आहे. ओके. तर महर्षी सच्चिदानंदने काय केले, त्या दोघांना ओजास आणि गोराज, ओके, ओजास आणि गोराज हे नाव लिहून घेतो मी, विसरेल पुन्हा. ओके. ओजास अँड गोराज. ओके. ओजास अँड गोराज. ओके. या दोघांना महर्षी सच्चिदानंदने काय म्हटले की ठीक आहे, तुम्ही माझ्यासोबत चला. ओके. माझ्यासोबत चला, मला विहिरीवरून बकेटीत पाणी आणायचं आहे. ओके. विहिरीवरून बकेटीत पाणी आणायचं आहे. फक्त अट हे राहील की तुम्ही कुणीही काहीही बोलायचं नाही.
तुम्ही कोणीही काहीही बोलायचं नाही, शांततेत यायचं माझ्यासोबत आणि शांततेतच परत यायचं, म्हणजे पाणी घ्यायला तिथपर्यंत सोबत जायचं आणि परत शांततेत यायचं. ओके. तर दोघांना वाटले हा सोपी कंडिशन, ओके इट्स ओके, वी विल कम विथ यू. त्यांनी ठीक आहे होकार दिला आणि ते सोबत गेले. आणि तिथे गेल्यावर महर्षी सचिदानंदने काय केले, बकेट आणि दोरी सोबत घेतली. तिथूनच त्यांच्या बकेट आणि दोरी ओके घेतली आणि गेले. जेव्हा बकेट आणि दोरी या दोघांनी बघितले, या दोघांनी बघितली, हे थोडे चळबिचळ झाले. ओके ओके, थोडे हक्काबक्का झाले. पण ते त्यांना अट दिलेली होती की काही बोलायचं नाही, त्यामुळे ते दोघेही काही बोलले नाही. ओके, ते दोघेही काही बोलले नाही, शांततेत सोबत गेले. पुन्हा मग महाराजांनी सॉरी हां तर बकेट घेतली, दोरी बांधली त्याला आणि बकेट विहिरीमध्ये फेकली. त्यांनी विहिरीमध्ये बकेट फेकली आणि पाणी वर काढायचा प्रयत्न केला. ओके, तर पहिले बकेटीत काय पाणी भरल्या गेलं खाली, त्यांनी बकेटवर वळली पण बकेटीत काय पाणी आलं नाही. ओके, त्याने दुसऱ्यांदा प्रयत्न केला, असा बऱ्याचदा प्रयत्न केला पण बकेटीत वर काय पाणी येत नव्हतं. ओके, मग असं चालू चालू होतं. तर हा गोराज म्हणाला, ओके गोराज म्हणाला की गुरुजी हे तुम्ही काय करता. ओके, हे काय करता तुम्ही, बकेटीत पाणी कसं येणार आहे. ओके, तुम्ही बकेटीत पाणी ओढताय पण बकेटीत पाणी येणार कसं आहे, कारण की बकेट तर फुटलेली आहे खालून. ओके, बकेट तर खालून फुटलेली आहे, मग पाणी वर येणार कसं आहे. मग गुरुजी त्याला म्हणाले, बाळा बाळा ऐक, तुला वाटते का की मला ही इतकीशी लहानशी गोष्ट समजत नसेल बा म्हणून, इतकी लहानशी गोष्ट मला समजत नसेल का म्हणून. हे तर मला समजलं, मला फक्त तुम्हाला चेक करायचं होतं, तुमची परीक्षा घ्यायची होती की तुम्ही सांगितलेलं किती ऐकता. ओके, सांगितलेलं किती ऐकता. मी तुम्हाला फक्त इतकं सांगितलं होतं की माझ्यासोबत शांततेत चला आणि शांततेत या, एक शब्द सुद्धा बोलू नका. ओके, एक शब्द सुद्धा बोलू नका. मला मला फक्त तुमची परीक्षा घ्यायची होती आणि तिथे तो बोलला. ओके, असे बरेचसे उदाहरण आहे की त्यावरून आपल्याला समजतात काही बऱ्याचदा शिक्षक आपल्याला अशी आपल्याला अट टाकतात की आपण आपल्याला स्वतःवर सेल्फ कंट्रोल, तर या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला भेटला. ओके, स्वतःला काय शिकायला भेटलं आपल्याला इथून, सीधी सीधी गोष्ट आहे, त्याला स्वतःवर सेल्फ कंट्रोल राहिला नाही. ओके, सेल्फ कंट्रोल. ओके, सेल्फ कंट्रोल, जर त्याला स्वतःवर सेल्फ कंट्रोल राहिला असता तर गुरुजींनी बऱ्याचदा प्रयत्न केला असता पाणीवर काढण्याचा, आलं नसतं, गुरुजी थकून वापस आले असते. ओके, ठीक आहे, पण गुरुजींनी या दोघांना चेक करण्यासाठी ही परीक्षा घेतली आणि त्याला स्वतःवर सेल्फ कंट्रोल राहिला नाही, तो सेल्फ कंट्रोल राहिला नाही आणि त्यांनी गुरुजींना विचारले की काय करत आहे. त्याच्यावरून आपल्याला एक गोष्ट शिकायला भेटली की बऱ्याचदा शिक्षक आपल्याला एखादी गोष्ट शिकवण्यासाठी एखादी अशी वेगळी अट घालतात. ओके, त्याच्यावरून त्याला हे समजलं की स्वतःवर कंट्रोल असला पाहिजे, आपला सेल्फ कंट्रोल आपल्या हातात असला पाहिजे. ओके, तर इथपर्यंत ठीक, हा गोष्ट समजल्या, गोल ऑफ एज्युकेशन. सो राईट ऑन व्हॉट्स द करिक्युलम अँड सिलेबस. ओके, करिक्युलम अँड सिलेबस. आता हे गोष्ट खूप सोपी आहे, एकदम सोपी आहे, फक्त ही पुस्तकात अशी आडवी तिडवी गेलेली आहे की डोक्यात काही आपल्याला राहत नाही, म्हणून मी तुम्हाला मराठीत सांगतो, एकदम सोपी आहे. ओके, आता हा सिलेबस आणि हा करिक्युलम. ओके, तर पहिले बघूत आपण सिलेबस म्हणजे काय. ओके, सिलेबस म्हणजे काय, जे की आपण वर्गात शिकतो, आपण क्लासमध्ये शिकतो. ओके, क्लासमध्ये शिकतो, क्लासमध्ये सब्जेक्टमध्ये शिकतो. ओके, क्लासमध्ये जे काही सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टमध्ये आपण जे शिकतो, जे नॉलेज आहे त्यालाच आपण सिलेबस म्हणतो. ओके, सीधं सीधं इतकं मी काही लिहायची गरजही नाही, पण मी तुम्हाला एक सोपं म्हणजे थोडं समजाव म्हणून मी इतकं सांगत आहो की सिलेबस म्हणजे काय, जे की आपण आपल्या वर्गामध्ये आपल्या सब्जेक्टमध्ये शिकतो त्यालाच आपण सिलेबस म्हणतो. एकदम सोपं आहे, त्याला असं आडवं तिडवं करू नका. ओके, पुस्तकात इतकं म्हणजे अवघडपणे पद्धतीने सांगितलेलं असते की आपल्याला काही समजत नाही. ओके, सीधं सीधं असं म्हणणार नाही किंवा तुझा तुझा भाऊ भेटला होता मला रस्त्यामध्ये, ते काय म्हणतील, तुझ्या बाबाचा मोठा मुलगा मला रस्त्यामध्ये भेटला होता. ओके, मीन्स दे विल ट्रॅक यू. ओके, दे विल मेक यू इन ट्रबल. ओके, डेफिनेटली ते तुम्हाला हटकून अशा परिस्थितीमध्ये आणेल की ते तुम्हाला समजण्यासाठी थोडं अवघड गेलं पाहिजे. ओके, समजण्यासाठी थोडं अवघड गेलं पाहिजे. तर हे काय सिलेबस म्हणजे काय, एकदम सोपं आहे.
जे की आपण आपल्या सब्जेक्टमध्ये शिकतो, आपल्या सब्जेक्टमध्ये जे काय नॉलेज आहे, जे की आपल्याला दिलेलं आहे, ते शिक्षक आपल्याला वर्गात शिकवतात, त्यालाच आपण सिलॅबस म्हणतो. ओके, त्याला आपण सिलॅबस म्हणतो. आता करिक्युलम म्हणजे काय? ओके, आता करिक्युलम म्हणजे काय? करिक्युलम म्हणजे काय? ऑल द ॲक्टिव्हिटीज. ओके, ऑल द ॲक्टिव्हिटीज विच हेल्ड इन अवर अकॅडमिक सेशन ऑर कोर्स. ओके, जे काही आपण आपल्या अख्ख्या म्हणजे अकॅडमिक कोर्समध्ये किंवा या सेशनमध्ये जे काही गोष्ट शिकतो, ओके, जे काही गोष्ट शिकतो त्याला आपण करिक्युलम म्हणतो. ओके, जे काही गोष्ट शिकतो आपण सर्व गोष्टी आल्या याच्यात, जसं की आता आपले आपण शाळेत असताना आपल्या शाळेत स्पोर्ट राहायचे. ओके, स्पोर्ट्स आले याच्यात. सायन्स एक्झिबिशन्स आले. ओके, सायन्स एक्झिबिशन, अजून सायन्स एक्झिबिशन करतो. ओके, एक्झिबिशन सॉरी एक्सपेरिमेंट, एक्सपेरिमेंट सुद्धा म्हणू शकतो आपण. पुन्हा हे आर्ट्समध्ये वेगवेगळे एक्सपेरिमेंट असतात. किल्ले बनवा. ओके, वेगवेगळे किल्ले बनवतो आपण, किंवा रेतीत चित्र काढतो, रेतीवरून रांगोळी काढणे. ओके, रांगोळी काढणे. अजून जी आपली एन सी सी राहतं ना, एन सी सी, एम सी सी, ते अजून काय ते डिबेट कॉम्पिटिशन, वादविवाद. ओके, डिबेट, डिबेट. ओके, या सर्व गोष्टींना आपण काय म्हणतो? करिक्युलम म्हणतो. हे सर्व गोष्ट अजून सिलॅबस आपला, सिलॅबस, सिलॅबस. ओके, सिलॅबस काय आलं? स्पोर्ट्स आले, सायन्स एक्सपेरिमेंट आले, आर्ट्सचे एक्सपेरिमेंट आले, एन सी सी आलं, डिबेट कॉम्पिटिशन आली, सिलॅबस आला. अजून काय राहते जे की आपल्या शाळेत डान्स. ओके, डान्स, डान्स आले, डान्स, डान्स आले. अजूक अजूक अजून काय आले? हे सर्व गोष्टी म्हणजे जे काही आपण आपल्या अकॅडमिक सेशनमध्ये किंवा कोर्समध्ये शिकतो, त्या सर्व गोष्टीला आपण करिक्युलम म्हणतो. म्हणजे हे करिक्युलमचं काम काय आहे? ओके, या करिक्युलमचं काम काय? करिक्युलमचं काम काय? टू डेव्हलप, टू डेव्हलप अ स्किल. ओके, आपल्यामध्ये काहीतरी एक वेगळी स्किल निर्माण करणे. ओके, कारण की प्रत्येकच विद्यार्थी शिक्षणातच समोर जाणार नाहीये. तर प्रत्येकच विद्यार्थी शिक्षणातच गेला असता तर आज आपल्याला सचिन तेंडुलकर भेटला नसता, विराट कोहली भेटला नसता, तर थाला महेंद्रसिंग धोनी भेटला नसता. ओके, असे काही काही अजून बरेच देश आपला महान नीरज चोपडा, असे जर हे शिक्षणातच गेले असते, हे स्पोर्टमध्ये आलेच नसते, ते भेटलेच नसते ना. ओके, ऍक्टिंग झाली. ओके, याच्यात आपण ऍक्टिंग पण ऍड करतो. जे काही आपल्या अकॅडमिक सेशनमध्ये राहते, ओके, जे जे काही गोष्टी ऑलरेडी ठरलेले असते ऑन बाय बोर्डकडून, हे सुद्धा हे सगळं काही ठरल्या जाते. ओके, म्हणजे ठरल्याकडून म्हणजे ते पहिले प्लॅनिंग करतात ना, इयरली प्लॅनिंग. तर इयरली प्लॅनिंगमध्ये सांगतात की ऑक्टोबर या नोव्हेंबरमध्ये गॅदरिंग राहील, गॅदरिंग नंतर स्पोर्ट्स राहील, डान्स राहील, याच्यानंतर हे राहील, पुन्हा सायन्स एक्झिबिशन राहील, 26 जानेवारीला सायन्स एक्झिबिशन ठेवूया आपण, किंवा असं काही. या सर्व गोष्टी याला आपण करिक्युलम म्हणतो. ओके, या सर्व गोष्टीला आपण करिक्युलम म्हणतो. आणि फक्त जे वर्गात शिकवले जाते, जे काही फक्त आणि फक्त वर्गात शिकवले जाते, सब्जेक्टमध्ये शिकवले जाते, त्या सब्जेक्टच्या नॉलेजला आपणच, त्याला त्या सब्जेक्टला आपण सिलॅबस म्हणतो. ओके, आता मी वर्गात शिकवतो, आता ह्या गोष्टी शिकवतो, हे तुमचा सिलॅबस झाला एक प्रकारचा. ओके, कारण मी ते शिकवतो. मग हे सिलॅबस करिक्युलम सुद्धा झाला, कारण करिक्युलमचा पार्ट सुद्धा सिलॅबस आहे. ओके, करिक्युलमचा पार्ट सुद्धा सिलॅबस आहे. म्हणजे तुम्ही समजून घ्या की सिलॅबसवरून मोठा करिक्युलम आहे. ओके, ओके, म्हणजे सिलॅबस लहान आहे, सिलॅबसवरून मोठा करिक्युलम आहे असा. सिलेबस, सिलॅबस राहत, जसं की थांबा, याला आपण आता इथे बघा, ते सिलॅबस सांगितलं आपण. सिलॅबस दिसत आहे काय? दिसत आहे का स्क्रीनवर? ओके, आता सिलेबसमध्ये काय आला? वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये शिकवणार. ओके, सब्जेक्टमध्ये आलेलं नॉलेज, किंवा नॉलेज किंवा थिअरॉटिकल पार्ट. ओके, ते पूर्ण थिअरॉटिकल पुरं. हे काही जे आपला सिलेबस आहे, जे की फक्त एक्झाम ओरिएंटेडेड आहे, ते सिलेबस झाला. ओके, याच्यात स्किल डेव्हलप होणार आहे आपल्या. स्किल डेव्हलप काय होणार आहे की आपल्याला नॉलेज भेटणार आहे, ते नॉलेज आपल्याला कुठे ना कुठेतरी कामी येणार आहे, कुठे ना कुठेतरी ते नॉलेज आपल्याला कामी येणार आहे, नक्की येणार आहे. ओके, आता आपण हे बघू करिक्युलम. ओके, करिक्युलम. आता करिक्युलम मध्ये काय काय आलं आपण इथं बघितलं पहिले. ओके, स्पोर्ट्स घ्या, सायन्स एक्सपेरिमेंट, आर्ट्स. ओके, आर्ट एक्सपेरिमेंट, एक्सपेरिमेंटच लिहितो इथं, कारण की जे पुन्हा बऱ्याच शाळेमध्ये मूर्ती बनवायची कॉम्पिटिशन राहते. ओके, मूर्ती बनवण्याची कला, कलामध्ये सगळ्यात रांगोळी आली. ओके, याच्यातच आपण रांगोळी वगैरे ते सर्व काही सर्व गोष्टी याच्यात आल्या. ओके, आर्ट्समध्ये.
स्पोर्ट झालं, डान्स घेऊया. हां, सिलॅबस. ओके, NCC. ओके, अजून डिबेट आला का? डिबेट कशामध्ये येईल? आर्ट्समध्ये आपण ओके डिबेटला टाकून देऊया, किंवा सेपरेट पण सुद्धा लिहू शकतो आपण डिबेट. ओके ओके. इस मेन मोटो याचा मेन मोटो काय आहे करिक्युलमचा? टू डेव्हलप अ स्किल. ओके, टू टू डेव्हलप अ स्किल. ओके, टू डेव्हलप अ स्किल. टू डेव्हलप अ स्किल. आपल्यामध्ये काहीतरी वेगळ्या स्किल डेव्हलप झाल्या पाहिजेत. ओके, नाहीतर माणूस जर एका फील्डमध्ये फेल झाला तर तो आयुष्यात फेल झाला. ओके, कारण की त्याला त्या गोष्ट सोडून दुसरं काही येतच नाही. समजा असा विचार करा, फक्त एक जस्ट इमॅजिन करा की तुम्हाला फक्त आणि फक्त काय म्हणजे फक्त ड्रायव्हिंग येते. ओके, फक्त ड्रायव्हिंग येते, बाकी काहीच येत नाही. ओके, बाकी काहीच येत नाही. तुम्हाला काही कोणत्या गोष्टीचं नॉलेज नाही, शिक्षणातलं नॉलेज नाही, ना तुम्हाला कोणतं काम करता येत, ना तुम्हाला स्वयंपाक करता येत, ना तुम्हाला पोहता येत, ना तुम्हाला बिझनेसची आयडिया नाही किंवा करता येत नाही. ओके, किंवा व्यवस्थित बोलता सुद्धा येत नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त ड्रायव्हिंग येते. ओके, फक्त आणि फक्त ड्रायव्हिंग येते. फक्त आणि फक्त काय येते? ड्रायव्हिंग येते. ओके, ड्रायव्हिंग. फक्त आणि फक्त ड्रायव्हिंग येते. तर तुम्ही कोणतं काम करू शकणार? म्हणजे तुमची स्किल काय? तुमच्याकडे सध्या एकच स्किल आहे, जी की ड्रायव्हरची. म्हणजे तुम्ही आयुष्यात बनले तरी काय बनसाल? फक्त आणि फक्त ड्रायव्हर. ओके, फक्त आणि फक्त ड्रायव्हर. ओके, विचार करा. आणि जर कदाचित असा कधी निर्णय आला की म्हणजे एक जस्ट इमॅजिनरी बोलतो आपण की हा मुद्दा समजून घेण्यासाठी जस्ट इमॅजिन करा, या जगातल्या सर्व गाड्या पोल्युशनमुळे काही वर्षानंतर बंद करण्यात आल्या. ओके, बंद करण्यात आल्या, आणि तुम्ही त्या काळात जिवंत आहात. ओके, मी 100 वर्षा पुढची गोष्ट बोलत आहो. ओके, आणि तुमच्याजवळ फक्त एकच स्किल आहे, जे की ड्रायव्हिंगची स्किल आहे. तुम्ही काही वर्ष आधी शिकले होते, पण तुम्ही जेव्हा मोठे झाले ते ड्रायव्हिंग सर्व गाड्या पोल्युशनमुळे बंद करण्यात आल्या. ओके, सर्व गाड्या बंद करण्यात आल्या. सर्व गाड्या बंद करण्यात आल्या. तुमच्याजवळ फक्त कोणती स्किल आहे? तुमच्याजवळ फक्त एकच स्किल आहे, जे की ड्रायव्हरची. तुम्ही फक्त ड्रायव्हिंग करू शकता, म्हणजे तुम्ही फक्त ड्रायव्हर बनू शकता आयुष्यात. आणि जर सर्व गाड्या बंद झाल्या, तुम्ही काय करसाल? व्हॉट यू विल डू? यू कॅन नॉट डू एनिथिंग. ओके, यू कॅन ओनली सिम्पली सिट. तुम्ही फक्त शांततेत सुद्धा नाही, तुम्ही काहीच करू शकत नाही. ओके, कारण की तुम्हाला तुमचं एकच काम आहे. तुम्हाला एकच काम येते आयुष्यात. तुमच्याजवळ फक्त एकच स्किल आहे, जे की ड्रायव्हरची, आणि ते सुद्धा बंद झाली. मग तुम्ही काय करसाल? त्यामुळे करिक्युलम हा हे करिक्युलम आपल्या अकॅडमिक सेशनचा पार्ट असला पाहिजे. तर करिक्युलम शाळेतला पार्ट नसला तर सगळे विद्यार्थी, जे की एका वर्गात जर 40 विद्यार्थी असेल तर 40 पैकी 40 विद्यार्थी फक्त अभ्यासाकडे लक्ष देतील, पण तरी त्या 40 पैकी 40 विद्यार्थी अभ्यासात सक्सेस होणार नाही. काहीच विद्यार्थी सक्सेस होतील ज्याचं आहे रुटीन वगैरे, आणि तो फेल होईल अभ्यासात. तो काय करणार आहे? ओके, म्हणजे अभ्यासात फेल होणं म्हणजे वर्गात फेल होणं नाही आहे, त्या लेवलला नसणे. म्हणजे की जर 40 विद्यार्थी असेल तर 40 विद्यार्थीपैकी 10 विद्यार्थी इतके शार्प असतात, ती गॅरंटी राहते की त्या 40 मधले 10 विद्यार्थी इतके शार्प आहे, त्या 10 पैकी 3-4 जण तरी आयुष्यात कोणत्या ना कोणत्या सक्सेसफुल फील्डला जाणारच आहे. कोणी सायंटिस्ट बनल, कोणी लेक्चरर बनल, कोणी काही ना काही म्हणल. उरलेल्यांचं काय? कोणी बँकमध्ये जॉब घेईल, त्यांचं फिक्स आहे की हे कोणती एक्झाम क्वालिफाय करतील, कारण त्यांच्याजवळ इतकी त्यांची मानसिक म्हणजे म्हणजे त्यांच्या बुद्धीचा इतका विकास झालेला आहे. ओके, हे सुद्धा आपल्या समोर शिकायचं आहे. इतका बुद्धीचा विकास झालेला आहे, त्यामुळे ते समोर जाऊन 100% त्यांच्या लाईफमध्ये सक्सेस होतील. पण बाकीच्यांचं काय? त्याच्यामुळे हा जे करिक्युलम आहे ना, हा पार्ट आपल्या सिलेबस म्हणतो, आपल्या अकॅडमिक सेशन किंवा कोर्समध्ये असणं आवश्यक आहे. आणि आता करिक्युलम म्हणलं समजलं, त्याला त्याच्यावर जाऊ नका. ते पुस्तकातले वाक्य इतके म्हणजे आडवे दिलेले असते की काही समजत नाही आपल्याला. आपल्याला वाटते सिलेबस म्हणजे करिक्युलम आणि करिक्युलम म्हणजे सिलेबस. कधी कधी असं वाटतं की करिक्युलम फक्त शिक्षकासाठी आहे, विद्यार्थ्यांसाठी नाही आहे. ओके, इतका आयडिया आली करिक्युलम आणि सिलेबस. थोडं अजून डिटेल बघूया याच्याबद्दल आपण. हां, करिक्युलम आणि सिलेबस. ओके, करिक्युलम आणि सिलेबस. तिथं बघा, इट्स ओव्हरऑल कंटेंट टॉट इन द एज्युकेशन कोर्स. ओके ओके, एज्युकेशन कोर्स. हे पूर्ण मी काय सांगितलं तुम्हाला? एज्युकेशन कोर्स किंवा अकॅडमिक इयर. ओके, जर विचार करा, जर तुम्ही डिग्रीला असाल तर तुमचा डिग्रीचा अकॅडमिक कोर्स किंवा सेशन किती वर्षाचा झाला? 3 वर्षाचा झाला. ओके, 3 वर्षाचा झाला. काऊन? ग्रॅज्युएशनचं फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर, 3 वर्षाची आपली ग्रॅज्युएशनची डिग्री असते. पोस्ट ग्रॅज्युएशन मग 2 वर्षाची राहते. ओके, जस्ट इमॅजिन करा की तुम्ही ती 3 वर्षाची डिग्री घेतली, तर बऱ्याच जागी फर्स्ट इयरला एक्सपेरिमेंटल करू देत नाही. ओके, एक्सपेरिमेंट्स करू देत नाही, फक्त थेरॉटिकल नॉलेज देतात. ओके,
फर्स्ट इयरला एक्सपेरिमेंट करू देत नाही, त्यांना फक्त थेरॉटिकल नॉलेज देतात. ओके, किंवा फर्स्ट इयरला तुम्हाला फक्त एखाद्या गोष्टीबद्दल सांगल्या जाते की असं असं आहे, अशी ही घटना आहे किंवा अशी एक जागा आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण थेरॉटिकल नॉलेज देईल. आणि सेकंड इयरला त्या जागेवर तुम्हाला घेऊन जाईल, प्रॅक्टिकल नॉलेज देईल त्या सेकंड इयरला. ओके, तर हे करिक्युलमचा पार्ट आहे. करिक्युलमचा पार्ट काय, फर्स्ट इयरला तुम्हाला फक्त आणि फक्त त्या गोष्टीबद्दल थोडी माहिती देईल. ओके, थोडी माहिती देईल, तुम्हाला फर्स्ट इयरला घेऊन जाणार नाही. कारण की तुमचा करिक्युलममध्ये पार्ट काय सांगितलेला आहे की सेकंड इयरला त्या विद्यार्थ्याला तिथं घेऊन जायचं. कारण की त्यांना हर वेळेस सेकंड इयरचे विद्यार्थी न्यावं लागेल ना. तर हर वेळेस दरवेळेस त्यांनी जर नेले फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर, फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर, म्हणजे एकाच विद्यार्थ्यांना ते तीनदा घेऊन चालले ना, त्यांचा पैशाचा खर्च सुद्धा वाढेल, बाकी सुद्धा खर्च सुद्धा वाढेल, टाइमपास सुद्धा होईल. ओके, तर गोष्ट आहे का. तर मेन पॉईंट इज आपण काय सांगितलं, एज्युकेशन कोर्स किंवा अकॅडमिक सेशन. आता आपण फर्स्ट इयर एका वर्षात संपवतो, तर सिलेबस एका वर्षात संपणार आहे आपला, पण आपला अकॅडमिक सेशन आपल्याला डिग्री कधी भेटणार आहे, 3 वर्षानंतर. आपल्याला डिग्री कधी भेटणार आहे, 3 वर्षानंतर. म्हणजे आपला जो एज्युकेशनचा कोर्स आहे, जो आपला अकॅडमिक कोर्स आहे, जो आपला अकॅडमिक सेशन आहे, ते किती वर्षाचा आहे, 3 वर्षाचं. ओके, तर मग आपल्याला बऱ्याचदा फर्स्ट इयरमध्ये थेरॉटिकल नॉलेज दिल्या जाते, सेकंड इयरला एक्सपेरिमेंटल करू देतात, आणि थर्ड इयरला मग अजून काही गोष्टी ॲड केल्या जातात. ओके, तर हे फर्स्ट पॉईंट तर तुम्ही बघू शकता. आणि इकडं ओनली सब्जेक्ट विच वी हॅव टू लर्न. ओके, सिलेबसमध्ये काय राहते, फक्त एक सब्जेक्ट राहते जे की त्याच्याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा राहतो. मी तर सांगितलं आहे, इट इज अ सुपर सेट ऑफ सिलेबस. तुम्हाला याच्या आधी सांगितलं, सिलेबसवर मोठा कोण, करिक्युलम. ओके, म्हणजे करिक्युलमच्या हाताखाली 4-5 सिलेबस सारखे माणसं काम करतात. जस्ट एक म्हणजे समजून घ्यायसाठी. ओके, इथं मी तुम्हाला सांगितलं ना, हे बघा, हे करिक्युलमच्या हाताखाली किती माणसं आहे बघा, 1 2 3 4 5 6 7. ओके, 7-7 माणसं त्याच्या हाताखाली कामं करायला. विचार करा किती मोठा माणूस आहे तो. तर तुम्ही पण तसं काहीतरी बना की तुमच्या हाताखाली 7-8 माणसं काम करतील. ओके, क्लिअर दिसत आहे ना, जस्ट लेट मी चेक. येस येस, एव्हरीथिंग इज क्लिअर. हां, एक लाईट बंद आहे. हां, ओके, सो क्लिअर. ओके, हां, सिलेबस इज द सबसेट ऑफ करिक्युलम. ओके, सबसेट याच्या खालचा सबसेट तर समजते ना. त्याला सांगून देऊ समजून. ओके, हां, इथं काय सांगितलं, इट इज फॉर अ कोर्स. मी तुम्हाला काय सांगितलं, आत्ता सांगितलं, ते अकॅडमिक सेशन असो की तुमचा जे काही कोर्स असो. ओके, त्या अख्ख्या कोर्ससाठी करिक्युलम ठरवल्या जाते. हे तसं नाही आहे, सिलेबस फक्त एका सब्जेक्टसाठी सांगितला जातो. तर तुम्हाला एखाद्या कोर्समध्ये किंवा एखाद्या अकॅडमिक सेशनमध्ये किंवा एखाद्या डिग्रीमध्ये तुम्हाला जर हिस्ट्री सब्जेक्ट शिकायचा असेल, तर त्या हिस्ट्री सब्जेक्टसाठी देणारं नॉलेज म्हणजे सिलेबस. ओके, ज्या हिस्ट्री सब्जेक्टसाठी तुम्हाला जे काही शिकवल्या जाणार आहे. ओके, त्या हिस्ट्री सब्जेक्टसाठी तुम्हाला जे काही शिकवल्या जाणार आहे त्याला तुम्ही सिलेबस म्हणू शकता. ओके, या सब्जेक्टसाठी शिकवणाऱ्याला आपण सिलेबस म्हणू शकतो. पण करिक्युलम असं नाही, त्या तुमच्या डिग्रीमध्ये हिस्ट्रीला धरून अजून सगळे सब्जेक्ट शिकवले जाणार आहे. ओके, त्या सगळे सब्जेक्टचं सगळा सिलेबस येईल, अजून एक्सपेरिमेंटल नॉलेज येईल, अजून काही सांगितलेले याच्या आधी काय गोष्टी सांगितल्या तर मी तुम्हाला, आर्ट्स कॉम्पिटिशन, सायन्स, म्हणजे त्या 3 वर्षात जे काही सर्व गोष्टी येईल ते करिक्युलम. ओके, त्याच्यामुळे करिक्युलम हे कोर्ससाठी राहते. ओके, म्हणजे पूर्ण तुमच्या 3 वर्षाच्या डिग्रीसाठी राहते करिक्युलम. ओके, सिलेबस फक्त एका विषयासाठी राहतो. ओके, वी डिडंट गेट इट अंटिल वी आस्क फॉर इट. ओके, आता आपल्याला करिक्युलम सांगितलं जात नाही. ओके, करिक्युलम आपल्याला कधी सांगितलं जात नाही, सिलेबस सांगितला जातो. सिलेबस पहिल्या दिवशीच तो आपल्याला या विषयामध्ये या गोष्टी शिकायच्या आहेत. ओके, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला सांगितलं होतं. ओके, की आपल्याला पहिल्या दिवशी या सब्जेक्टमध्ये काय शिकायचं आहे. ओके, या सब्जेक्टमध्ये काय शिकायचं आहे, त्याला आपण सिलेबस सांगतात नेमकं काय काय आहे, या सब्जेक्टमध्ये काय काय शिकायचं आहे. ओके, या सर्व गोष्टी सिलेबसमध्ये सांगितल्या जाते. पण करिक्युलम हे सांगितलं जात नाही जोपर्यंत की आपण शिक्षकाला किंवा प्रिन्सिपलला स्वतःवरून जाऊन विचारत नाही. ओके, करिक्युलमसाठी आपल्याला विचारावं लागतात, सर या अकॅडमिक सेशनचा प्लॅन काय आहे. ओके, या वर्षात जे आमचं अकॅडमिक सेशन राहील त्याचा प्लॅन काय आहे, कधी फर्स्ट युनिट टेस्ट संपल, कधी सेकंड युनिट टेस्ट संपल, कधी फर्स्ट सेमिस्टर संपेल, नंतर स्पोर्ट कधी राहील, गॅदरिंग कधी राहील, सायन्स एक्झिबिशन कधी राहील, आर्ट्स कॉम्पिटिशन कधी राहील. ओके, ट्रिप कधी राहील, डिबेट कॉम्पिटिशन कधी राहील, अजून पुन्हा मग सेलिब्रेशन कधी राहील, फेस्टिवल सेलिब्रेशन कधी राहील, मग सुट्ट्या कधी राहील दिवाळीच्या. ह्या सर्व गोष्टी हे सर्व गोष्टी करिक्युलममध्ये ठरलेल्या असतात. ओके, दिवाळीच्या सुट्ट्या सुद्धा करिक्युलममध्ये ऑलरेडी ठरलेल्या असतात. ओके, हां, तर
हे आपल्याला भेटते, पण जर आपण शिक्षकाला स्वतःवरून जाऊन विचारलं किंवा मागितले तर आपण विनंती करावं लागेल. वी हॅव टू रिक्वेस्ट फॉर इट. सर, वी वॉन्ट अ करिक्युलम ऑफ अवर अकॅडमिक सेशन ऑफ अवर अकॅडमिक कोर्स. प्लीज कॅन वी गेट दॅट सर प्लीज. ओके, आपल्याला विनंती करावं लागेल. आता म्हणताल ओ बाळू, तिथे जाऊन जर तुम्ही हे करसाल तर काय काय देणार आहे, निकाल म्हणाल. सो वी गेट इन स्टार्ट. हां, हे आपल्याला आपल्या सिलेबसच्या स्टार्टिंगलाच भेटून जातो. ओके, नंतर काय होता, हां हां, दुसरा पॉईंट, इट कवर्स होल कोर्स. ते तुम्हाला आता आपण ते सांगतो की करिक्युलम हे पूर्ण कोर्ससाठी राहतो, पूर्ण आपल्या अकॅडमिक सेशनसाठी राहतो. ओके, इट्स कवर डिफरंट डिफरंट सब्जेक्ट्स. सिलेबस डिफरंट डिफरंट सब्जेक्टसाठी डिफरंट डिफरंट राहतो आणि सिलेबस फक्त सब्जेक्ट पुरताच मर्यादित राहतो. सिलेबसची बाउंड्री काय, सब्जेक्ट. सब्जेक्टच्या पलीकडे सिलेबस जाणार नाही. आता फिजिक्सचा सिलेबस आहे, ते फिजिक्सच्या पलीकडे जाणार नाही. जे काय आहे त्यात आपल्याला फिजिक्स शिकावं लागणार आहे. ओके, फिजिक्स शिकायला भेटणार आहे, दुसरं काही राहणार आहे का त्याच्यात, नाही राहणार आहे. ओके, मग काय, इट इज अ प्रिपेअर्ड बाय गव्हर्नमेंट ऑर स्कूल ऑर कॉलेज ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, इट इज मोस्टली प्रिपेअर्ड बाय टीचर्स. ओके, तुम्हाला मी हे सांगितलं आहे, करिक्युलम पहिले ठरलेला असतो, वरून ठरून आलेला असतो. ओके, की अकॅडमिक सेशन काय राहणार आहे, या शाळेचं काय राहणार आहे. ओके, त्यामुळे ते काय सांगितलेलं आहे, इट इज प्रिपेअर्ड बाय गव्हर्नमेंट और स्कूल और कॉलेज ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, तर हे या तीन गोष्टी, एक तर गव्हर्नमेंट ठरवते करिक्युलम काय राहणार आहे, किंवा स्कूल किंवा कॉलेज ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, जर एखाद्या वेळेस इलेक्शन राहील, इलेक्शनच्या दिवशी तुम्ही म्हणसाल की आम्हाला गॅदरिंग, त्या दिवशी गॅदरिंग पाहिजे आणि इलेक्शनचं वोटिंग तुमच्या शाळेमध्ये राहणार आहे. ओके, बऱ्याच सरकारी शाळेमध्ये आपण वोटिंग करायला जातो ना. तुम्ही इलेक्शनच्या दिवशी जर तुम्ही म्हणसाल की नाही आम्हाला आजच्या आजच गॅदरिंग, म्हणजे याच दिवशी गॅदरिंग पाहिजे, सो इट इज नॉट पॉसिबल. दॅट्स वाय मोस्ट ऑफ द टाइम इट विल बी, हे काय गव्हर्नमेंट किंवा स्कूल किंवा ॲडमिन सगळी कंडिशन बघून ते बघतात कंडिशन काय आहे. ओके, तुम्ही साधं एक्झाम्पल, आता 2000 आय थिंक 8ला की 9ला IPL इंडियामध्ये झालं नव्हतं. का झालं नव्हतं, इंडियामध्ये इलेक्शन होते. तर एक प्रकारचं गव्हर्नमेंटचं पर्सनल आपलं ऑल ओव्हर इंडिया, म्हणजे आपल्या देशाला सांभाळण्यासाठी एक करिक्युलम त्यांनी तयार केलं असेल, की इंडियामध्ये काय कुठे काय कधी इलेक्शन असतात, कधी कोणत्या गोष्टी कुठं फेस्टिवल राहतात, कोणत्या राज्यात मोठं फेस्टिवल राहतात, तर त्यांची पण सुद्धा एक प्लॅनिंग राहते. ओके, करिक्युलमला आपण एक प्रकारची प्लॅनिंग सुद्धा म्हणू शकतो. पण इथं आपल्या करिक्युलमचा फायदा काय आहे, की या करिक्युलममुळे आपल्यामध्ये वेगवेगळ्या स्किल डेव्हलप होतात, त्याच आपण करिक्युलमचा एक फायदा आहे. ओके, ड्युरेशन टिल कम्प्लीट द कोर्स. पुन्हा एकदा हेच वाक्य आलेलं आहे. मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, करिक्युलम हे आपल्या पूर्ण कोर्ससाठी किंवा पूर्ण अकॅडमिक सेशनसाठी राहतो. ओके, हे सुद्धा ते सांगत आहे, ड्युरेशन टिल द कम्प्लीट ऑफ द कोर्स. कोर्स जोपर्यंत कम्प्लीट होत नाही तोपर्यंत करिक्युलम राहणार आहे. ओके, जे काय 2 वर्षाचा असो, 3 वर्षाचा असो किंवा 5 वर्षाचा असो. ओके, ते मेडिकलवाल्यांना राहते ना काहीतरी नंतर, जसं की बीएडच्या यांना पण ते आय थिंक कोर्स झाल्यावर त्यांना कोणतरी शाळेवर जाऊन काही किती दिवस तरी शिकवावं लागते, असं काहीतरी राहतात ना, ते करिक्युलमचा पार्ट आहेत. ओके, इतर ड्युरेशन इज 1 इयर. आपला सिलेबस 1 वर्षात संपवतो. ओके, फर्स्ट इयर, सेकंड इयर, आपला सिलेबस 1 वर्षाचा असतो, पूर्ण 1 वर्षाचा नसतो, बरोबर. ओके, तो इज ड्युरेशन इज 1 इयर. हे काय झाला, करिक्युलम आणि सिलेबस. ओके, करिक्युलम अँड सिलेबस. तर इथपर्यंत समजलं का? समजलं का इथपर्यंत? आयडिया आले? आता हे ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग बघूया, पण त्याच्या आधी एकदा चेक करा हे सर्व गोष्टी समजल्या ना, कारण की किती मिनिट झाले, आय थिंक 38 मिनिट झालेले आहे. सो ताण लागलेली होती, पण ओके, लेट्स ट्राय टू मूव फॉरवर्ड. ओके, सो द ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग. ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग, आता टीचिंगचा ऑब्जेक्टिव्ह काय असला पाहिजे, म्हणजे आता शिक्षकानं विद्यार्थ्याला शिकवलं. ओके, शिक्षकानं विद्यार्थ्याला शिकवलं, तर शिक्षकाला काही अपेक्षा असेल ना, की याचा आउटकम काय राहील, म्हणजे आउटकम काय आहे, रिझल्ट काय आहे. ओके, त्यालाच आपण ऑब्जेक्टिव्ह म्हणतो, आउटकम. ओके, रिझल्ट, आउटकम ऑफ टीचिंग लर्निंग प्रोसेस, लर्निंग. ओके, काहीतरी आउटकम असला पाहिजे ना. आम्ही तुम्हाला एखादी गोष्ट शिकवायलो, तर त्याचा तुम्हाला काही फायदा झाला पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगायलो, मी तुम्हाला चुकीचा इतिहास सांगायलो, मी तुम्हाला चुकीचा इतिहास सांगायलो,
मग त्या चुकीचा इतिहास सांगण्यामुळे तर तुमचा काही फायदा व्हायला का, तुमच्यामध्ये काय स्किल डेव्हलप व्हायला का? आउटकम रिझल्ट काहीतरी आउटकम आला पाहिजे ना, चांगला आउटकम आला पाहिजे. आता मी तुम्हाला शिकवायला आउटकम काय होणार आहे, तो एक तर तुमचा स्किल डेव्हलप व्हायला कशातल्या, ह्या गोष्टी तुम्हाला समजायला, पुढे जाऊन तुम्ही एक्झाम देतील, एक्झाम क्वालिफाय होसाल, तुम्ही एक चांगल्या आयुष्यात सक्सेसिव्ह फील्डमध्ये जासाल आणि स्वतः मग एका चांगल्या म्हणजे फील्डमध्ये जाऊन स्वतः मग सक्सेसच होसाल ना. कारण की चांगला तुम्हाला 50-60 हजाराची पगार पेमेंट भेटायली, ते पण गव्हर्नमेंट जॉब भेटायला, मीन्स मीन्स यू आर नॉट अ फुल्ली सक्सेस, बट यू आर ऑन द पाथ ऑफ दॅट सक्सेस. ओके, कारण की आजच्या कंडिशनमध्ये फक्त पैसे कमवण्याला सक्सेस म्हणत नाही आपण, पैशासोबत आपली फॅमिली सुद्धा आनंदात राहिली पाहिजे, त्यालाच आपण सक्सेस म्हणू शकतो. ओके, इफ यू कॅन लाईव्ह हेल्दी, हॅपी, ओके, हेल्दी, हॅपी, आणि त्याला काय म्हणतो आपण, अजून काही इच्छा, म्हणजे काही इच्छा नसणे, अगाव एक्स्ट्रा इच्छा नसणे, त्याला आपण म्हणू शकतो की दॅट यस यू आर लिटिल बिट नॉट यू आर मोस्टली सक्सेस इन युअर लाईफ. ओके, कारण तुम्हाला कोणाच्या कोणाच्या कानाकतली काही गरज नाही, तुम्हाला जे पाहिजे होतं ते तुम्हाला भेटलं, जे तुम्ही तुमच्या कष्टाने मिळवलं, आणि तुम्हाला दुसऱ्याशी काही घेणं नाही. ओके, यू आर रेडी टू हेल्प एव्हरीवन, बट इफ यू डोंट हॅव एनी प्रॉब्लेम फ्रॉम अदर्स. ओके, यू डोंट हॅव एनी प्रॉब्लेम फ्रॉम अदर्स, you are healthy, you are happy, and you are wishing for others, okay, well-beingness, so no problem for that. So okay, तर मी काय सांगितलं, ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग, आउटकम रिझल्ट काय आहे असला पाहिजे काहीतरी, तर याच्यावरून का नाही दोन ऑब्जेक्टिव्ह सांगितलेला आहे, एक ब्लूम्सनी सांगितलेला आहे आणि एक ग्रेक्सनं सांगितलं आहे. ओके, ग्रेक्स आणि त्याचा एक पार्टनर आहे, दोघांनी मिळून. तर आपण ब्लूम्सचं पाहू. ओके, ब्लूम्स ब्लूम्सनं काय सांगितलं, कॉग्निटिव्ह, यांना आहे कॉग्निटिव्ह लर्निंग, अफेक्टिव्ह लर्निंग आणि सायकोमोटर लर्निंग. ओके, तर हे कशाच्या, बुद्धीच्या आधारावर. ओके, माइंड लिहितो इथं. ओके, बुद्धीच्या आधारावर. ओके, बुद्धीच्या आधारावर, हा मनाच्या आधारावर. ओके, मन, हार्ट लिहू का? ओके, हार्ट लिहितो. ओके, ते 3H. ओके, हां, सो आणि हे सायकोमोटर. ओके, हे शरीराच्या आधारावर. ओके, शरीराच्या आधारावर, हां, शरीराच्या आधारावर. ओके, फर्स्ट कॉग्निटिव्ह लर्निंग हे बुद्धीच्या आधारावर, अफेक्टिव्ह लर्निंग मनाच्या याच्यावर. ओके, म्हणजे काय या कॉग्निटिव्ह लर्निंगमध्ये आपल्या बुद्धीचा काहीतरी विकास झाला पाहिजे, माइंडचा काहीतरी विकास झाला पाहिजे. ओके, काहीतरी प्रोग्रेस झाला पाहिजे, समजलं की नाही, काहीतरी प्रोग्रेस झाला पाहिजे. तो कॉग्निटिव्ह लर्निंग बुद्धी, अफेक्टिव्ह लर्निंग हार्ट म्हणा किंवा मन म्हणा, सायकोलॉजिकल शरीर म्हणा. हे फक्त तुम्हाला मी एक छोटे छोटे शब्द दिले तुम्हाला समजण्यासाठी. ओके, याचा काय, ओके, आपण कॉग्निटिव्ह पोस्ट डिटेल, कॉग्निटिव्ह. ओके, ओके, कॉग्निटिव्ह. आता हे काय सांगितलेलं आहे, तुमची बुद्धी डेव्हलप झाली पाहिजे, तुमचा ब्रेन डेव्हलप झाला पाहिजे. ओके, तुमचा ब्रेन डेव्हलप झाला पाहिजे. तर समजा मी तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशन दिली, नॉलेज दिली. ओके, नॉलेज दिली, एखाद्या गोष्टीबद्दल नॉलेज दिलं. ओके, नॉलेज दिलं, एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला नॉलेज घेतलं, मग तुम्ही काय केलं, त्याला समजून घेसाल. ओके, समजून घेसाल, समजून घेसाल. ओके, समजून घेसाल, हे समजून घेसाल. मग काय करसाल, त्याचा वापर करताल. ओके, त्याचा यूज करसाल, त्याला अप्लाय करसाल, त्याचं ॲप्लिकेशन बघसाल, त्याला आपण इथं ॲप्लिकेशन सुद्धा लिहू शकतो आपण. ओके, ॲप्लिकेशन, ॲप्लिकेशन म्हणजे त्याला आपण यूज, तुम्ही त्याचा वापर करसाल. ओके, नंतर काय करसाल, त्याचा वापर केल्यावर ॲनालिस करसाल. काय करसाल, ॲनालिस करसाल, की ते योग्य केलं का, काय चुकलं. ओके, ॲनालिस करसाल. ओके, ॲनालिसिस कर, तुम्ही त्याचं ॲनालिसिस करसाल की हे जे काही केलं, जे फर्स्ट काय केलं, तुम्हाला मी एखाद्या गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशन दिली, नॉलेज दिलं की हे अशी अशी गाडी आहे, ही गाडी अशी चालते, या स्पीडनं चालते. मग तुम्ही काय करसाल, त्या गाडीबद्दलची जी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितली ते समजून घेसाल. काय करसाल, समजून घेसाल मी सांगितलेली इन्फॉर्मेशन. नंतर त्या गाडीला यूज करून बघसाल, त्या गाडीला चालून बघसाल, त्या गाडीला चालून केल्यावर त्याचं ॲनालिसिस करसाल की बुवा या गाडीमध्ये तुम्हाला काय योग्य वाटलं, काय अयोग्य वाटलं, काय चुकीचं वाटलं, काय चांगलं वाटलं, काय खराब वाटलं, तुम्ही त्याला ॲनालिसिस करसाल, काहीतरी ॲनालिसिस करसाल. ओके, आता एक सेकंड ना, जस्ट
ओके ओके दिसत आहे हां. ओके सो हां, नॉलेज समजून घेतलं, पुन्हा ते ॲप्लिकेशन त्याचं यूज केलं, पुन्हा ॲनालिज केलं, पुन्हा सिंथेसिस. ओके सिंथेसिस. ओके पुन्हा सिंथेसिस करसाल, काहीतरी क्रिएटिव्हिटी लावसाल, एक प्रकारची क्रिएटिव्हिटी, की बुवा या गाडीवर जर मी पेट्रोलच्या जागी जर पाण्याचा वापर केला तर काहीतरी क्रिएटिव्हिटी करसाल. ओके तुमच्या मनाला काहीतरी क्रिएटिव्हिटी करसाल. तुम्हाला मी गाडी दिली ती पहिले नाही, पहिले मी तुम्हाला गाडीबद्दल इन्फॉर्मेशन दिली, नॉलेज दिलं त्या गाडीबद्दल, मग तुम्ही ते नॉलेज समजून घेतलं. ओके समजून घेसाल म्हणजे तुम्ही समजून घेतलं, मग तुम्ही त्याचा ॲप्लिकेशन यूज बघितला. ओके त्याचे ॲप्लिकेशन बघितले, त्याचे यूज बघितले, नंतर तुम्ही त्याचं ॲनालिसिस केलं की तुम्हाला काय वाटलं गाडी चालवल्यावर, काय तुम्हाला अयोग्य वाटलं, काय योग्य वाटलं, काय खराब वाटलं, काय चांगलं वाटलं, काय चुकीचं वाटलं, काय जे काय वाटलं ते तुम्ही त्याचं ॲनालिसिस केलं. ॲनालिसिस नंतर तुम्ही सिंथेसिस केलं, एक इथे ॲड करू शकतो क्रिएटिव्हिटी, एक प्रकारची क्रिएटिव्हिटी. ओके तुम्ही काहीतरी क्रिएटिव्हिटी केली, काहीतरी पेट्रोलच्या जागी पाणी टाकलं, किंवा टायराच्या जागी रबरच्या टायरच्या जागी लाकडाची टायर लावली, काहीतरी क्रिएटिव्हिटी केली, सिंथेसिस केलं, आणि नंतर त्याचं इव्हॅल्युएशन केलं. ओके इव्हॅल्युएशन करणं म्हणजे काय, त्याला एक प्रकारचं जज करणं. ओके काय करणं, जज करणं. ओके इव्हॅल्युएशन त्याचं इव्हॅल्युएट केलं, त्याचं इव्हॅल्युएशन केलं, त्याला एक प्रकारचं जज केलं. काय केलं, जज केलं. ओके तर आपली सिंपल प्रोसेस आहे, जे की आपण कॉग्नेटिव्ह लर्निंगमध्ये प्रकट आहोत. ओके कॉग्नेटिव्ह जे की ब्लूम्सने सांगितलेली आहे. ओके कोण याच्यावर आपण प्रश्न सुद्धा करूया लास्टला 5-10 प्रश्न जमले तर. तर फर्स्ट नॉलेज बघितलं, सॉरी मी तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल नॉलेज दिलं, तुम्ही ते नॉलेज समजून घेतलं. ओके समजून घेतल्यावर तुम्ही त्याचा वापर केला, त्याला ॲप्लिकेशन बी आणलं, त्याचं यूज केलं, पुन्हा त्याचं ॲनालिसिस केलं, काय चुकलं, काय चांगलं वाटलं, काय तुम्हाला बदल करण्याची इच्छा आली, काय नाही, त्याचं ॲनालिसिस केलं. ॲनालिसिस नंतर त्या सिंथेसिस केलं, काहीतरी तुम्ही क्रिएटिव्हिटी लावली, काहीतरी ॲड करण्याचा प्रयत्न केला, आणि ते ॲड करण्याचा प्रयत्न केला, आणि लास्टला इव्हॅल्युएट केलं, तुम्ही त्याचं इव्हॅल्युएशन केलं, लास्टला त्याचं इव्हॅल्युएशन केलं, की तुम्ही त्याला जज केलं, काय वाटलं तुम्ही हे सर्व काही केल्यावर, काहीतरी स्किल डेव्हलप झाली की नाही. तुम्हाला पहिले काहीच नॉलेज नव्हतं, तुम्ही नॉलेज घेतलं, नॉलेज घेऊन गाडी चालवली सुद्धा. ओके गाडी चालवली सुद्धा, गाडीबद्दल मग तुम्हाला तुम्ही तुमचं मत सुद्धा व्यक्त केलं, की तुम्हाला काय बदल हवा आहे त्या गाडीमध्ये. तुम्ही इथे जस्ट सेकंड, तुम्ही इथे बदल सुद्धा केला. ओके इथं तुम्हाला गाडी भेटली, गाडीचं नॉलेज भेटलं, तुम्ही ते गाडीचं नॉलेज समजून घेतलं, पुन्हा त्या गाडीला चालवून बघितल्यावर तुम्ही इथे ॲनालिसिस केलं, तुम्हाला त्याच्यात काय बदल हवा आहे, काहीतरी काय चेंज पाहिजे त्या गाडीमध्ये तुम्हाला, म्हणजे त्याला गाडीला हे केलं, एक प्रकारचं बदलूनच टाकलं, पुन्हा त्यात सिंथेसिस क्रिएटिव्हिटी केली, काहीतरी नवीन ॲड केलं, आणि नंतर तुम्ही त्याला इव्हॅल्युएट केलं, जज केलं, की बा आता ही गाडी कशी आहे. ओके आता ही गाडी कशी आहे, आता हा एक नंबर 1. ओके आता ही गाडी कशी आहे, नंबर 1. नाउ दिस इज द बेस्ट बाईक, और दिस इज द बेस्ट कार. तुम्ही त्याला जज केलं काहीतरी, और दिस इज द वर्स्ट कार, दिस इज द बॅड कार, दिस इज द डुमरी कार. ओके इल्ले ओके लाईक दॅट तुम्ही त्याला लास्टला जज केलं. तर याच्यातलं सर्वात फर्स्ट म्हणजे कॉग्नेटिव्ह लर्निंग मधला एकदम फर्स्ट स्टेप कोणती आहे, हे नॉलेजची. ओके आणि हायेस्ट लेवल कोणती आहे, इव्हॅल्युएशन. तर हा प्रश्न सुद्धा येऊ शकतात बरं, बऱ्याचदा हा प्रश्न येऊ शकते, व्हॉट इज द हायेस्ट लेवल ऑफ कॉग्नेटिव्ह लर्निंग. ओके दिस इज द हायेस्ट लेवल. ओके हायेस्ट लेवल ऑफ कॉग्नेटिव्ह लर्निंग का आहे, इव्हॅल्युएशन म्हणजे जज करणं, हे हायेस्ट लेवल आहे. कशामधली, कॉग्नेटिव्ह मधली. इव्हॅल्युएशन जज करणं हे हायेस्ट लेवल आहे. ओके हायेस्ट लेवल आहे कशामधली, कॉग्नेटिव्ह मधली. आणि हे कोण सांगितलं आपल्याला, ब्लूम्सनं. तुम्हाला कॉग्नेटिव्ह लर्निंगचं आयडिया आली, इथून तुम्ही इमानदारीने सांगा, म्हणजे तुम्ही जस्ट विचार करा, तुमचा त्यात ब्रेन किती डेव्हलप झाला असेल. तुम्हाला एक तर पहिले एका गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशनच नव्हती, तुम्हाला इन्फॉर्मेशनच नव्हती, नंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटली, तुम्ही त्या इन्फॉर्मेशनचा वापर सुद्धा केला, वापर करून तुम्ही बघितलं की झालेला पदार्थ तयार कसा झाला, नाही ढोकळा थोडा खारट झाला, किंवा गोड झाला, किंवा कसा तरी झाला, मग त्या ढोकळ्यामध्ये काहीतरी चेंज केलं, स्वतःचा एक नवीन ढोकळा तयार केला, आणि त्या ढोकळ्याला नाव दिलं महाराष्ट्र स्टेटवाला ढोकळा. ओके किंवा ते MBA म्हणजे MBA ढोकळावाला, काहीतरी असं तुमच्या डिग्री नावाचं तुम्ही काहीतरी नाव दिलं, त्याला इव्हॅल्युएट केलं, जज केलं, आणि मार्केटमध्ये आले. ते कॉग्नेटिव्ह लर्निंग म्हणजे सिम्पली ब्रेनचा 100% डेव्हलप होणार झाला ना. एक तर तुम्हाला ज्या गोष्टीबद्दल माहितीच नव्हती, तुम्ही त्या गोष्टीची माहिती घेऊन त्या गोष्टी म्हणजे त्या फील्डमध्ये सर्वात समोर गेलेत.
ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला नॉलेजच नव्हतं, त्या गोष्टीचं तुम्ही नॉलेज घेतलं आणि त्याच गोष्टीमध्ये तुम्ही पहिले आले. ओके. म्हणजे विचार करा, आज एखादं तुम्ही महाराष्ट्र स्टेटची तयारी करायले, तुम्हाला UPSCशी काही घेणं देणं नाही किंवा MPSCशी काही घेणं नाही, एखाद्या एखाद्या अदर एक्झामशी काही घेणं देणं नाही. पण तुम्हाला कोणीतरी त्या एक्झामबद्दल नॉलेज दिलं, थोडीशी माहिती दिली, तुम्ही मग त्या एक्झामच्या तयारीला लागले आणि ते क्वालिफाय केलं. म्हणजे तुम्ही सक्सेस झाले त्या एक्झाममध्ये. एक एक प्रकारे एक नॉर्मल सांगायचा प्रयत्न केला मी, की इथूनच जे की तुम्हाला एवढे उदाहरणं दिले मी याच्यावरून, तर तुम्हाला याच्यावरून हे सांगण्याचं मत आहे, माझं म्हणणं आहे की तुमचा ब्रेन डेव्हलप झाला, काही ना काही स्किल डेव्हलप झाली, तुमची काहीतरी एक तुमची योग्यता वाढली, तुमची क्षमता वाढली. ओके. सो द हायेस्ट लेवल ऑफ कॉग्निटिव्ह लर्निंग इज इव्हॅल्युएशन. ओके. इव्हॅल्युएशन. ओके. जमलं? अजून याच्यात कोणता पॉईंट नाही राहिला ना? हां. याच्यानंतर कोणता होता? अफेक्टिव्ह लर्निंग. ओके. आता अफेक्टिव्ह लर्निंग बघूया. अफेक्टिव्ह. ओके. अफेक्टिव्ह. अफेक्टिव्ह. ओके. आता तुम्हाला अफेक्टिव्हचं उदाहरण देतो. इथं काय आहे, म्हणजे भावना एक प्रकारच्या आपल्या भावना म्हणू शकतो, भावना वर्णनात्मक किंवा इथं एक जस्ट सेकंड. हां. इमोशन्स. ओके. इमोशन्स. नेचर. ओके. नेचर. मूड नाही म्हणतायत. हो, भावना, आपला आपला नेचर राहण्याचा. ओके. ॲटिट्यूड. ओके. युअर ॲटिट्यूड. ॲटिट्यूड. हा, याच्यातल्या माहित आहे का, या 3 गोष्टी लिहिल्या ना, याच्यातल्या फक्त 2च गोष्टी इमानदारीच्या राहतात. ओके. ह्या 2च गोष्टी लोकांच्या इमानदारीच्या आहे. ही गोष्ट सर्वांजवळ डुप्लिकेट आहे. ओके. सर्वांचा ॲटिट्यूड सध्याच्या कंडिशनला डुप्लिकेट आहे. ओके. सर्वांजवळ डुप्लिकेट ॲटिट्यूड आहे. एकाच जवळ सुद्धा ओरिजिनल ॲटिट्यूड आजच्या जरी कंडिशनमध्ये सापडणं कठीण आहे. ओके. सो त्यामुळे आपला ॲटिट्यूड हे ओरिजिनल ॲटिट्यूड ठेवा, डुप्लिकेट ॲटिट्यूड ठेवू नका. जसं की तुमचं नेचर आहे, तुमचे इमोशन्स आहे, तुमचा स्वभाव आहे, तुमची राहण्याची पद्धत आहे, तुमची जगण्याची पद्धत आहे, ते ओरिजिनल आहे. पण हा ॲटिट्यूडच डुप्लिकेट काय आहे हे मला समजत नाही आजच्या या जगात. ओके. मुलांचं तरी ठीक आहे, पण मुलींचा तर वेगळ्याच स्तरावर चाललं आहे. मुलाचा ॲटिट्यूड जवळपास सर्व मुलांचा ॲटिट्यूड जवळपास सारखाच राहते. पण तुम्ही पाहसाल मुलींचा ॲटिट्यूड इट्स अ डिफरन्स स्किल. ओके. आता या ॲटिट्यूडमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकारचे ॲटिट्यूड आले. ओके. याच्यात सुद्धा पार्ट आले वेगवेगळे ॲटिट्यूड. काही ॲटिट्यूड म्हणजे मी कोणाला बोलणार नाही जोपर्यंत पुढचं मला बोलणार नाही. एखादा ॲटिट्यूड मी बोलल पण लपून बोलल, सर्वांच्या समोर बोलणार नाही. हां. अजून कोणता ॲटिट्यूड मी पुऱ्या अख्ख्या गावाला बोलल किंवा कोणालाच बोलणार नाही. मी असं दाखवल की म्हणजे मी एक प्रकारचे हे जगातला सर्वात श्रीमंत माणूस. ओके. काही काही म्हणजे डुप्लिकेट ॲटिट्यूड दाखवायले, दररोज वेगवेगळा ॲटिट्यूड राहील. ओके. दररोज वेगवेगळा ॲटिट्यूड राहील. तर हे डुप्लिकेट ॲटिट्यूड बंद करा. जे आहे ते ओरिजिनल राहा. बी ओरिजिनल, बी परफेक्ट. ओके. डोंट बी गो फॉर दॅट डुप्लिकेट ॲटिट्यूड. आणि चालू आहे आजची कंडिशन आहे की प्रत्येक मुलांचा तरी मी बघत आहोत, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, जवळपास सारखाच ॲटिट्यूड आहे मुलांचा आमचा. पण असं वाटते कधी कधी इकडं ॲटिट्यूडची थोडी कमी आहे. ओके. सो नो प्रॉब्लेम. हा डुप्लिकेट ॲटिट्यूड सोडून द्या सर्वांनी आणि ओरिजिनल ॲटिट्यूड ठेवा. ओके. तर काय होता, इमोशन्स, नेचर, ॲटिट्यूड एक प्रकारच्या भावनाच झाला. आता एक तुम्हाला उदाहरण देतो याच्यावर. एक लहान मुलगा आहे. त्याच्या घरात कानी दररोज त्याचे आई वडील भांडणं करत आहे. ओके. भांडणं करत आहे एकमेकांसोबत. तो लहान मुलगा बघत आहे तो. ओके. लहान मुलगा हा सर्व गोष्टी त्या डोळ्यानं बघत आहे. आता याच्यात काय स्किल डेव्हलप होईल मी तुम्हाला सांगतो. ओके. काय चेंज होईल त्याच्यामध्ये, तर त्याचा नेचर सुद्धा बदलेल. ते भांडणी पाहू पाहू त्याचा नेचर सुद्धा जसा 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 तो मोठा होईल ना, तसा नेचर सुद्धा त्याचा चिडचिडा होईल. ओके. चिडचिडा होईल, तो चिडका होईल, तो भांडणं करेल, गोष्टीवर तो पण सुद्धा भांडणं करायला सुरुवात करेल. कारण की त्यानं लहानपणापासून हेच बघितलेलं आहे की बा माझे आई बाबा दररोज भांडण करतात, मग मी काहून नाही करू. त्याचा पण नेचर सुद्धा तसा होईल. किंवा एखाद्या घरात बघा, एखाद्याच्या आई वडीलचे किंवा आजोबा आजींचे स्वभाव नेचर इतके शांततेचे राहते, एकदम शांतता संयमने राहतात. त्यांच्या घरातलं नेचर एकदम म्हणजे एकदम जे की आवश्यक आहे आजच्या कंडिशनमध्ये, तसा नेचर. ओके. तर तो मुलगा सुद्धा त्याच वातावरणात वाढेल, त्याचा नेचर सुद्धा शांत राहील आणि तो पण कुठं ना कुठंतरी चांगला राहील. ओके. तर इतका फरक पडतो. ज्या घरात त्याचे आई वडील दररोज भांडायले, तर त्याच्या मुलाच्या मनावर काहीतरी परिणाम व्हायला की नाही, त्या मुलाच्या मनावर काहीतरी परिणाम व्हायला,
म्हणजे त्याचा नेचर बदलत आहे. हेच म्हणजे काय ॲफेक्टिव्ह, ओके, ॲफेक्टिव्ह लर्निंग. ते काहीतरी शिकत आहे त्याच्या आई वडिलांकडून, त्याचा नेचर बदलायला 100% बदलणार आहे. तो पण चिडका होणार आहे किंवा तो पण भानगडी करणार आहे. त्या जागी जर त्याच्या आई बाबाचा आई वडिलांचा नेचर एकदम एकमेकाला एकमेकालाच नाही मदतीचा असेल, कोणालाही जर मदत करत असेल, तो आई बाबाला बघून सुद्धा लोकांची मदत करायला सुरुवात करेल स्वतःवरून कधी पण. ओके, आपण बऱ्याचदा पिक्चरमध्ये बघतो की एखादा लहान मुलगा किंवा एखादी लहान मुलगी एखाद्या कुत्र्याला डबा खाऊ घालते, स्वतःचा शाळेतला डबा कुत्र्याला खाऊ घालते, ती लहान मुलगा किंवा लहान मुलगी. तर हे शिक्षण कुठून आलं? ही गोष्ट आली कुठून त्या मुलांमध्ये किंवा लहान मुलीमध्ये किंवा लहान मुलामध्ये? त्याच्या आई वडिलांकडून. त्यांनी कदाचित त्याच्या आई वडिलाला बघितलं असेल की बुवा स्वतः जेवता जेवता जर त्यांचा म्हणजे बहीण आली किंवा आई आली, वडील आले, तर त्यांना म्हणाल जेव्हा जेव्हा तुम्ही बसा पहिले आणि तुम्ही पहिले बसा, तुम्ही पहिले जेव्हा. एक काहीतरी एक एक गुड क्वालिटी त्यांना त्यांच्या आई वडिलांकडून शिकायला भेटली असेल, तर तीच गुड क्वालिटी यांच्यामध्ये आले तर तसंच राहते. बॅड क्वालिटी सुद्धा तसंच आहे. तर तुम्ही बॅड क्वालिटीमध्ये राहाल तर तुमच्याकडे 100% बॅड क्वालिटी कुठून ना कुठून तरी येणार आहे. त्यामुळे यू हॅव टू लिव्ह इन अ गुड सोसायटी, इन अ गुड नेचर, इन अ गुड एन्व्हायरमेंट, इन अ गुड बिहेवियर. This depend on only and only your family, okay? Because no, not now, but when you are child, it's all thing was depend on only your family, okay? And all the म्हणजे जे काही आपला स्वभाव बनतो ते त्याच अफेक्टिव्ह वरून बनते ना, ओके. एखाद्या वेळेस काय होतो, एखादा शिक्षक एकदम कडक राहतो, ओके. ते प्रत्येक गोष्टीला काय करतो, उत्तर थोडं तरी चुकलं तर तो काय करतो, विद्यार्थ्याला पनिश करतो. आता ते एकदम जुने काळ म्हणजे जुना काळ होता, तो काळ आता राहिला नाही. आता कोणते शिक्षक विद्यार्थ्याला पनिश करत नाही, पण एक काळ होता. मग त्यावेळेस काय झालं, त्या विद्यार्थ्यांना शिक्षकाच्या मनात म्हणजे शिक्षकाची भीती भीती बसली त्यांच्या मनात, ओके. म्हणजे विद्यार्थी भिहायला लागले. मग कारण नसताना सुद्धा विद्यार्थी भिहायला लागले, तो तो मुलगा भिहायला लागला. त्यामुळे काय झालं, त्याचा बिहेवियर तयार झाला, तो भित्रा झाला. मग काय झाला, भित्रा, म्हणजे त्याचा बिहेवियरच भित्रा तयार झाला. तो भियायला लागला प्रत्येक गोष्टीला. त्याच्यामुळे काही ना काही गोष्टी आपल्याला अफेक्ट करू शकतात. त्यामुळे हे खूप आवश्यक आहे की कुठं आपला आजूबाजूचं वातावरण कसं असलं पाहिजे, आपण कोणत्या वातावरणात राहिलो, तिचं सराउंडिंग काय आहे, आपण कोणत्या मित्रांसोबत बसलेलो आहोत. आता एखादा तुम्ही विचार करा, आता आपण आपल्या या वयात आहो की आय थिंक मला तरी वाटते आपण जवळपास मॅक्झिमम तरी 23+ आहे, ओके. जे काही माझे विद्यार्थी असतील किंवा जे व्हिडिओ बघत असतील ते 23+ आहे किंवा 24+ म्हणा किंवा 23, ओके. मी ऑल ओव्हर 23+ म्हणतो किंवा 22+. त्यांच्यातले बऱ्याच जणांचे मित्र काय करतात, कोणी धूम्रपान म्हणजे सिगरेट घेतात, कोणी पुड्या खातात, ओके ओके. तो एखादा चांगला मुलगा राहतो, तो फक्त मित्रांसोबत डेली राहतो, त्याला सवय झाली राहते त्यांच्यासोबत बसायची, ओके. तर त्यांच्याकडे बघू 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 त्याला काय वाटते, माझा मित्र सिगरेट पित आहे, त्याला तर काही झालं नाही, त्याला आवडायली, त्याला मजा यायली. त्याच्याकडे बघून हा सुद्धा कधी ना कधी सिगरेट घेतो. म्हणजे याच्यावर तरी काय ना याच्यावर सुद्धा तो परिणाम पडतो, ओके. तो परिणाम कशाचा पडायला, सराउंडिंगचा, तो अफेक्ट करता याला. दॅट्स ओनली दिस पॉईंट, ओके. तर मनावर म्हणजे भावना, आपल्या ॲटिट्यूड, नेचर, हे सर्व गोष्टी मी सांगितल्या तुम्हाला. बाकीचे नंतर एक्स्ट्रा उदाहरण कशामुळे दिले, याच कारणामुळे, ओके. तर एक प्रकार त्याला आपण भावनात्मक म्हणू शकतो. जस्ट सेकंड, अजून एक राहिला आपलं कोणतं तरी, ओके. एक लास्ट, सायकोमोटर लर्निंग, ओके. तर हे एकदम बेस्ट आहे, सायकोमोटर लर्निंग, ओके. सायकोमोटर, ओके ओके. आता हे पण आपल्यामध्ये स्किल डेव्हलप करते, काही ना काही एक स्किल डेव्हलप करते, ओके. एक प्रकारची स्किल डेव्हलप करते, स्किल डेव्हलप करते. काय करते, स्किल डेव्हलप. आता इथं तुम्ही बघा सायकोमोटर लर्निंगमध्ये, ओके, सायकोमोटर लर्निंगमध्ये आता आपण लहानपणापासून तर कोणती ना कोणती म्हणजे गोष्ट म्हणजे पोटातून तर शिकून आलेलं नसतो, आईच्या पोटातून तर कधी कोणती गोष्ट शिकून आलेलं नसतो, ओके. तर आता बरेच जण म्हणतात की मला लहानपणापासून स्वयंपाक येते, ओके, किंवा मला लहानपणापासून स्वयंपाक येते, लहानपणापासून ड्रायव्हिंग येते, किंवा लहानपणापासून डान्स करता येते, असं बरेच जण म्हणतात, ओके. ते सर्व चुकीचं आहे. तो सर्व या सायकोमोटर लर्निंगचा पार्ट आहे, ओके. सायकोमोटर लर्निंगचा पार्ट आहे तो. एखादा जेव्हा म्हणतो ना मला लहानपणापासून डान्स येते, तर त्याला विचारतो तू पहिल्यांदा डान्स कधी केलता, कोणासमोर केलता, तो काय म्हणेल किंवा ती काय म्हणेल, मी माझ्या आईसमोर केलता. मग तिला तिच्या आईने डान्स शिकवलेला आहे, ती तिच्या आईकडे बघू बघू. जसं की आपण स्वयंपाकाचं उदाहरण घेऊ, ओके, स्वयंपाकाचं, ओके. तर स्वयंपाकाच्या उदाहरणामध्ये एखादा मुलगा म्हण किंवा मुलगी म्हणा, तो काय म्हणते मला लहानपणापासून स्वयंपाक करता येते. तो लहानपणापासून त्याच्या आईला बघत असेल की आई चहा कसा बनवते, दूध घेते, साखर घेते, चहापत्ती घेते, तो बाजूला असेल तेव्हा आईकडे बघू बघू त्याने ते प्रोसेस बघितली, डोळ्याने बघितली,
आई हाताने चहा कसा करते हे सर्व प्रोसेस त्यांनी बघितल्या डोळ्याने आणि तेच प्रोसेस त्यानं रिपीट केली, तीच प्रोसेस त्यानं रिपीट केली. ओके, जसं की आपण चहाचं सांगितलं. ओके, चहाचं सांगितलं, त्याने त्याच्या आईला बघितलं चहा कसं करते. तसंच त्याने त्याच्या आईला भाजी कशी करते, जेव्हा तिची आई भाजी करत असेल तेव्हा तो बाजूला असेल. ओके, किंवा मसाला पुलाव म्हणा, व्हेज पुलाव म्हणा. ओके, व्हेज पुलाव व्हेजच राहते. ओके, बिर्याणी नॉनव्हेज राहते. ओके, सो व्हेज पुलाव आपली मसाले खिचडी. त्यानं त्याच्या आईला बघितलं की आई कशी करायची, तेव्हा तो बाजूला किचनमध्ये उभा राहत असेल, त्यानं पाहू पाहू शिकला. ड्रायव्हिंग म्हणा किंवा डान्सिंग म्हणा. जेव्हा आपण डान्स करतो, लहानपणापासून डान्स तेव्हा शिकतो, जेव्हा आपण लहानपणी डान्स शिकतो, आपण काय करतो, पहिले बघतो की आपले जे सर आहे, ते टीचर आहे, कसे शिकवतात. ते एक स्टेप सांगतात आपल्याला. ओके, ते स्टेप आपण रिपीट करतो. ते दुसरी स्टेप सांगते, मग आपण दुसरी स्टेप रिपीट करतो. मग दोन्ही स्टेप ॲट अ टाइम रिपीट करायला सांगतात, मग दोन्ही स्टेप आपण ॲट अ टाइम रिपीट करतो. तेच रिपिटेशन पाहू पाहू डोळ्यानं बघू बघू हाताच्या हालचाली, गाडी चालवणं, गेअर टाकणं, क्लच दाबणं. ओके, ब्रेक दाबणं. ड्रायव्हर सांगतो आपल्याला की हे ब्रेक आहे, हे ॲक्सिलेटर आहे. ओके, हे गेअर आहे, हे क्लच आहे. ड्रायव्हर सांगतो आता ब्रेक दाबा, आपण ब्रेक दाबतो. ड्रायव्हर काय सांगतो, ॲक्सिलेटर वाढवा, आपण ॲक्सिलेटर वाढवतो. तर आपल्याला ड्रायव्हर सांगत आहे हे कसं करायचं, तर आपण बघू बघू ती गोष्ट शिकत आहोत. ओके, डोळ्यानं बघून ती गोष्ट शिकत आहोत, आपण हाताने करत आहोत ती गोष्ट, आपल्या हातापायाचा वापर करत आहोत. विदाउट युझिंग अवर बॉडी हाऊ कॅन वी डू दॅट थिंग. ओके, जर पुढचा व्यक्ती आपल्याला सांगत असेल की ही गोष्ट अशी आहे, ही गोष्ट अशी अशी कर, तर आपण बघू बघू आपण 100% ती गोष्ट शिकू शकतो कधी ना कधी. ओके, सो दिस इज द पार्ट ऑफ सायकोमोटर लर्निंग. ओके, आता मी जास्त टाइमपास करत नाही, कारण की आपल्याला आय थिंक लास्ट 15 मिनिटच राहिले आहे. ओके, सो दिस इज सायकोमोटर लर्निंग. ओके, समजतं की नाही, सायकोमोटर लर्निंगमध्ये आपण काय केलं, हे काही शरीराद्वारे म्हणजे आपल्या शरीराचा वापर केला, शरीरानं बघितलं कोण आई चहा कशी बनवत आहे, ते पाहू पाहू आपण शिकलो. ड्रायव्हर सांगत आहे आपल्याला गाडी कशी चालवायची, डान्सर सांगत आहे की डान्स कसा करायचा, कोणती स्टेप कशी घ्यायची, ते बघू बघू आपण डान्स शिकत आहोत. ते बघत आहोत डोळ्याने आणि आपल्या बॉडीने ते अप्लाय करत आहोत. वी आर लुकिंग बाय फ्रॉम अवर आईज अँड वी आर अप्लाइंग फ्रॉम अवर बॉडी. ओके, पाहायचं पुन्हा डान्स करायचा, किंवा पहिले बघायचं वॉच मध्ये ना, वेट अँड वॉच, पहिले वेट करायचं, वॉच करायचं, मग पुन्हा आपण ते जे काही प्रोसेस आहे ते फॉलो करायची. ओके, तो याच्यातला हे 3 गोष्टी तुम्ही हां, आता याच्यात हे राहिली. ओके, लेवल ऑफ लर्निंग. लेवल ऑफ, एक सेकंद ना, लेवल ऑफ लर्निंग आपला अजून 5 मिनिटाचा पॉईंट राहिलेला आहे, जास्त नाही. लेवल ऑफ लर्निंग. ओके, लेवल ऑफ लर्निंग याच्यानंतर काय बघू द्या. हां, याच्यानंतर प्रश्न आहेत, काय प्रॉब्लेम नाही. लेवल ऑफ लर्निंग. ओके, ह्या मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल. ओके, तर हे कोणी सांगितलेलं आहे, तर हे लेवल ऑफ लर्निंग 3 लेवल आहे. तर याला आपण याला लो लिहू शकतो, लो, मीडियम. ओके, मीडियम, आणि हे रिफ्लेक्टिव्ह हाय. ओके, ओके, लेवल ऑफ लर्निंग किंवा लर्निंग लेवल म्हणू शकतो आपण याला डायरेक्टली. ओके, नो प्रॉब्लेम फॉर दॅट. फक्त हे याच्यात एकदम स्मॉल पॉईंट आहे, पुस्तकात बघसाल तर खूप वास्ट असा लांब लचक दिलेला आहे, त्याच्यामुळे आपण सोप्या अशा समजून घेऊया. पहिले हे लक्षात ठेवा, हे 3 नावं, की याला इन्व्हेन्शन नाही म्हणतात, प्रो फाउंडेड बाय, म्हणजे याला हे नाव कोण दिलं. ओके, इट वॉज प्रो फाउंडेड बाय, प्रो फाउंडेड बाय, म्हणजे याला हे नाव दिलं किंवा म्हणजे याचा पत्ता लावला एक प्रकारचा. ओके, एक प्रकारचं इन्व्हेन्शन म्हणा, पण इन्व्हेन्शन नाही आहे. ओके, सो मेमरी लेवल कोण आणला होता कन्सेप्ट, जॉन एफ हार्बर्ट. ओके, नाव लक्षात ठेवा, डायरेक्टली नाव विचारू शकतात. ओके, डायरेक्टली नाव विचारू शकतात, त्याच्यामुळे मी पहिले नावं दिले, नंतर तुम्हाला मी ही कन्सेप्ट सांगतो की काय आहे हा कन्सेप्ट, काय आहे. ओके, सो मेमरी लेवल जॉन एफ हार्बर्ट, अंडरस्टँडिंग लेवल H.C. मॉरिसन. ओके, आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल हंट. ओके, तिन्हीमध्ये एच चाललेला आहे. ओके, एच एच एच, 100% कन्फ्यूज होसाल असं जर ट्रिक न लक्षात ठेवायचं, एच 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 म्हणून. ओके, त्याच्यामुळे तीनमध्ये या तिघाईमध्ये एच आहे, कन्फ्यूज होसाल, त्याच्यामुळे नाव लक्षात ठेवा परफेक्टली. मेमरी लेवलसाठी जॉन एफ हार्बर्ट, अंडरस्टँडिंग लेवलसाठी H.C. मॉरिसन, रिफ्लेक्टिव्ह लेवलसाठी हंट. ओके, रिफ्लेक्टिव्ह लेवलसाठी हंट. ओके, सो हां, आता मेमरी लेवल. आता याची ही सर्वात मेमरी लेवलचा आपण वापर कधी केला, किंवा आपल्याला कधी ही गोष्ट शिकवल्या गेली, लहानपणी, जेव्हा आपल्याला काही समजत नव्हतं. कारण की इथं लिहिलेलं आहे मी एकदम लो लेवल. ओके, दिसत आहे, LOW लो, मीडियम आणि हाय. लो मेमरी लेवल,
जे की आपण लहान असताना आपल्याला ABCD म्हणू रिकॉल करू रिपीट करायला लावायचे. शिक्षक म्हणायचे ना आपले लहानपणी, ते मॅडम असायचे नर्सरीमध्ये, माझ्या मागे म्हणा, A फॉर ॲपल, B फॉर बॉल, C फॉर कॅट. ओके, लाईक दॅट वी फॉलो अवर टीचर. त्यांनी तसं म्हणलं, त्यांच्यामध्ये आपण रिकॉल करायचो, रिपीट करायचो. त्यांनी ते म्हटलं तेच आपण पुन्हा म्हणायचो की नाही. सिम्पल. त्यालाच आपण काय म्हणतो, मेमरी लेवल. म्हणजे आपण आठवण करू ओरडायचो एक प्रकारचा. ओके, आपण काही म्हणजे समजून घ्यायचो नाही. ॲपल म्हणजे काय, बॉल म्हणजे काय, आणि कॅट म्हणजे काय. जे सर म्हटले, ते मॅडम म्हटले, तेच आपण फक्त रिपीट करायचो. ओके, त्यालाच आपण मेमरी लेवल म्हणू शकतो, जे की एकदम लो लेवल आहे. जॉन एफ हबर्ट आहे. ओके, एकदम लो लेवल फ्रॉम अवर प्रायमरी स्कूल. ओके, आफ्टर दॅट अंडरस्टँडिंग लेवल. ओके, अंडरस्टँडिंग लेवल नंतर आपण थोडं मोठं झालो, 5वी 6वीत गेलो, नंतर आपल्याला वेगवेगळे थेरम यायला लागलेत, कविता यायला लागल्यात, अजून काय काय आलं. सायन्समध्ये हे राहायचे, सॉरी मॅथ आपल्या मॅथ सब्जेक्टमध्ये मल्टिप्लिकेशन ॲडिशन राहायचे. ते मग आपण समजून घ्यायचो. ओके, समजून घ्यायचो की नाही, ते आपण समजून घ्यायचो. ते काय करायचो, अंडरस्टँड करायचो. H.C. मॉरिसन. ओके, H.C. मॉरिसन, त्या गोष्टी आपण समजून घ्यायचो. समजून घेणे म्हणजे काय, अंडरस्टँडिंग लेवल, जे की मीडियम लेवल आहे. ओके, मीडियम लेवल आहे. अंडरस्टँडिंग लेवल म्हणजे काय, समजून घेणे. त्या गोष्टी आपल्याला समजत होत्या लहानपणी, ABCD समजत नव्हती, ते फक्त आपण माकडा म्हणजे काय म्हणते, एक प्रकारची नुसती पाठ केली. ओके, ही अंडरस्टँडिंग लेवल. इथे ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या, जे की H.C. मॉरिसन यांचे ते प्रोफाउंडेड आहे. ओके, म्हणजे यांचा एक प्रकारचं इन्व्हेन्शन म्हणा, म्हणजे यांनी आणलेलं आहे ते. ओके, म्हणजे उजेडात आणणं म्हणते ना एक प्रकारचं. पुन्हा रिफ्लेक्टिव्ह लेवल, हंट. रिफ्लेक्टिव्ह लेवल म्हणजे काय, याच्यात रिफ्लेक्टिव्ह लेवल म्हणजे तुम्हाला का नाही, डिस्कशन, क्रिटिकल थिंकिंग या गोष्टीचा वापर करावा लागेल. कशाचा, डिस्कशन, क्रिटिकल थिंकिंग. ओके, प्रॉब्लेम सॉल्विंग सुद्धा म्हणू शकता तुम्ही. ओके, सो रिफ्लेक्टिव्ह लेवल, दिस इज अ हार्डेस्ट, जे की आत्ता आपण करत आहोत. आपण जी कोणती गोष्ट शिकलो, समजून तर घेतोच आपण, पाठही करतो, त्या विषय सोडून द्या. नंतर आपण त्याला डिस्कशन करतो, त्या गोष्टीबद्दल डिस्कशन करतो. ओके, त्या गोष्टीला डिस्कस करतो, त्या गोष्टीबद्दल एकदम असा गहिरा विचार करतो. ओके, थिंकिंग करतो की नाही, पूर्ण विचार करतो त्या गोष्टीबद्दल, ही कशी, हा जो प्रश्न सांगितलेला आहे सरांनी हे सॉल्व्ह करायला, हा प्रश्न असा आहे, एक असा आहे, याच्यामध्ये हेही दिलेलं आहे, हे गिवन दिलेलं आहे आपल्याला, काय सापडायचं आहे, व्हॉट वी हॅव टू फाइंड, व्हॉट दे हॅव गिवन, वी विल मेक द लिस्ट ऑफ गिवन थिंग्स. ओके, आपण काय करणार, त्या प्रश्नामध्ये जे जे काही गिवन दिलेलं आहे, जे काही गिवन्स दिलेलं आहे, ओके, ते एका बाजूला लिहल. मग पुन्हा आपल्याला सापडायचं काय त्या प्रश्नामधून, ते बाजूला लिहल. ओके, म्हणजे क्रिटिकल थिंकिंग आली. एखादा आपण रिसर्च करत आहोत, तर रिसर्च विदाउट क्रिटिकल थिंकिंग आणि विदाउट डिस्कशन तर इम्पॉसिबल आहे ना. आपल्याला डिस्कशन करावं लागेल, जे की त्या गोष्टीमध्ये पारंगत आहे, जे की ज्या त्यांनी जर समजा एखाद्या सरांनी जर या मुद्द्यावर ऑलरेडी शिकलेले आहेत, आपण काय करेल, त्या सरांकडे जाईल, त्या सरांकडून थोडी ॲडवाईस घेईल, मग त्या सरांसोबत डिस्कशन करेल आपण. ओके, तो हे काय म्हणतील रिफ्लेक्टिव्ह लेवल म्हणते. ओके, अजून काय म्हणतील, एक सेकंड, याच्यात एक पॉईंट राहिला, सॉरी, प्रॉब्लेम सॉल्विंग. ओके, सांगितलं नाही, प्रॉब्लेम सॉल्विंग सांगितलं ना मी तुम्हाला, जे काय प्रॉब्लेम दिला असेल, ओके, सॉल्व्ह कसा करायचा, म्हणजे गिवन काय दिलेला आहे, फक्त लिहिला नव्हता, सांगितला होता. प्रॉब्लेम दिलेला आहे, त्या प्रॉब्लेममध्ये गिवन काय आहे, सापडायचं काय आहे. ओके, हे आपण करल, एका बाजूला लिहिल. ओके, तर हेच एक प्रकारचं रिफ्लेक्टिव्ह लेवल झालं. रिफ्लेक्टिव्ह लेवल एकदम वन ऑफ द हार्डेस्ट लेवल. ओके, वन ऑफ द हार्डेस्ट लेवल, हे सर्वात अवघड आहे, कारण की आपल्याला डिस्कशन सुद्धा करावं लागतात, क्रिटिकल थिंकिंग विचार सुद्धा करावं लागते, आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह सुद्धा करावं लागते. ओके, तर इथून ठीक आहे. आय थिंक लेक्चर खूप वास्ट होत आहे, 1 घंटा 8 मिनिट झालेले आहे. आपण आता प्रॉब्लेम्सला जाऊया. हे समजलं इतकं सोपं. ओके, कारण की मेमरी लेवल कोण, जॉन एफ हबार्ट, अंडरस्टँडिंग लेवल H.C. मॉरिसन, रिफ्लेक्टिव्ह लेवल हंट, याच्यात डिस्कशन, क्रिटिकल थिंकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग. ओके, हे 3 पॉईंट आले याच्यात, कशात, रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये. ओके, रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये. आणि सर्वात पहिला पार्ट कसं, पहिल्या पॉईंटला कोणी ते मेमरी लेवल, याच्यानंतर अंडरस्टँडिंग, आणि तिसऱ्याला रिफ्लेक्टिव्ह. कारण की तुम्ही पहिले डिस्कशन करसाल, पहिले क्रिटिकल थिंकिंग करसाल, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करसाल, पण ते तुम्हाला गोष्ट समजलीच नाही तर तुम्ही तिथपर्यंत कसे आलेत. त्याच्यामुळे पहिली गोष्ट समजलेली आवश्यक आहे. ओके, म्हणून याचा ऑर्डर असा दिलेला आहे,
पहिले मेमरी लेवल, म्हणजे तरी तुम्हाला गोष्ट माहिती असली पाहिजे थोडी. नंतर अंडरस्टँडिंग, त्या गोष्टीला समजून घेता आलं पाहिजे. ओके, नंतर रिफ्लेक्टिव्ह लेवल, मग त्याला डिस्कस करा, क्रिटिकल थिंकिंग करा, त्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. ओके, सो टिल हिअर इट इज ओके. लेट्स गो मूव फॉरवर्ड. हां, तर पहिला आपला प्रश्न, द सिक्वेन्स ऑफ डिफरंट लेवल ऑफ टीचिंग, जे की आत्ताच आपण बघितलं. ओके, हे आता सांगितलं तुम्हाला 1 2 3. मी डायरेक्ट आन्सर लिहिलेला आहे या 3-4 प्रश्नासाठी, बाकी नंतर नाही लिहिलेले आहे. ओके, तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे सिक्वेन्स ऑफ डिफरंट लेवल ऑफ टीचिंग. जे काय मी जास्त प्रश्न नाही, 5-10 प्रश्न आहे, पण एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ओके, तो लिहून घ्या ते प्रश्न. सिक्वेन्स ऑफ डिफरंट लेवल ऑफ टीचिंग, फर्स्ट मेमरी लेवल, सेकंड अंडरस्टँडिंग, आणि सर थर्ड रिफ्लेक्टिव्ह. ओके, हे लेवल आहे. ओके, फर्स्ट, सेकंड आणि हे थर्ड. ओके, सिक्वेन्स ऑफ डिफरंट लेवल ऑफ टीचिंग, फर्स्ट मेमरी लेवल, सेकंड अंडरस्टँडिंग, थर्ड रिफ्लेक्टिव्ह. क्लासिफिकेशन ऑफ कॉग्निटिव्ह डोमेन वॉज प्रेझेंटेड बाय बेंजामिन एस ब्लूम. मी सांगितलं होतं. ओके, कुठं सांगितलं होतं मी? ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला पॉईंट. ओके, हे सांगितलं, हे ब्लूम्स लिहिलं होतं एक, फक्त मी पूर्ण नाही नाव लिहिलं नव्हतं, ब्लूम्स सांगितलं होतं. तर मी हे थेरीमध्ये सांगितलं होतं की कोण केलेलं आहे. ओके, सो हू? कॉग्निटिव्ह डोमेन, ब्लूम्स. ओके, तसं हे ब्लूम्सनं तिन्ही गोष्टी ब्लूम्सनं सांगितलेल्या आहे. ओके, कॉग्निटिव्ह, अफेक्टिव्ह आणि सायकोमोटर. त्यांनी त्या प्रश्नामध्ये कॉग्निटिव्ह विचारल्या, म्हणून आपण उत्तर पण कॉग्निटिव्ह ब्लूम्स म्हणून लिहितो. ओके, मेमरी लेवल, हां. ओके, हे बेंजामिन एस ब्लूम. ओके, मी तिथे ब्लूम एस लिहिलं होतं, बेंजामिन एस ब्लूम. ओके, क्लासिफिकेशन ऑफ कॉग्निटिव्ह डोमेन वॉज प्रेझेंटेड बाय बेंजामिन एस ब्लूम. थर्ड, द हायेस्ट लेवल ऑफ कॉग्निटिव्ह डोमेन इव्हॅल्युएशन, हे सुद्धा मी सांगितलं होतं. दाखवायचं प्रश्न बघा एकदा. द हायेस्ट लेवल ऑफ कॉग्निटिव्ह डोमेन, हायेस्ट लेवल ऑफ कॉग्निटिव्ह डोमेन, हायेस्ट लेवल ऑफ कॉग्निटिव्ह डोमेन. हायेस्ट लेवल कोणती आहे त्या कॉग्निटिव्ह डोमेन मधली? आता सांगितलं होतं जस्ट 1 मिनिट आधी. कोणती आहे? हे हायेस्ट लेवल. ओके, कोणती सांगितली होती? इव्हॅल्युएशन, जज करणे, इव्हॅल्युएट करणे, इव्हॅल्युएशन. ओके, दिस इज द हायेस्ट लेवल ऑफ कॉग्निटिव्ह डोमेन किंवा कॉग्निटिव्ह लर्निंग म्हणा. ओके, झालं का? ओ बडी. ओके, इव्हॅल्युएशन समजलं. हा तीन प्रश्न आपण ओके इथे केले, मी डायरेक्ट उत्तर लिहिले, मान्य आहे. पण हे 3 प्रश्न आपण जे आज शिकलो त्याच्यावर आहे की नाही? आहे की नाही त्याच्यावर? फर्स्ट काय सांगितलं? सिक्वेन्स ऑफ डिफरंट लेवल ऑफ टीचिंग. ओके, क्लासिफिकेशन ऑफ कॉग्निटिव्ह डोमेन वॉज प्रेझेंटेड बाय बेंजामिन एस ब्लूम. ओके, हे सांगितलं. हायेस्ट लेवल ऑफ कॉग्निटिव्ह डोमेन, इव्हॅल्युएशन. मी हे सगळ्या गोष्टी पहिले शिकवल्या तुम्हाला पद्धतीने, योग्य पद्धतीने. ओके, दॅट्स द टीचिंग ॲप्टिट्यूड. ओके, नंतर आता इथे थोडा प्रॉब्लेम आलेला आहे. ओके, the main objective of teaching at a higher education level is, okay, the main objective of a teaching at a higher level is, प्रश्न काय? ऑप्शन काय? तिथे आन्सर नाही दिले मी. टू गिव्ह इन्फॉर्मेशन, सेकंड टू डेव्हलप अ रिझनिंग अँड थिंकिंग ॲबिलिटीज, टू डेव्हलप स्टडी हॅबिट्स. हे प्रश्न तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितला होता. हे टू डेव्हलप अ थिंकिंग ॲबिलिटी, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल. ओके, इथे काय आहे मग ऑप्शन मध्ये बघा काय ऑप्शन. ओके, टू गिव्ह इन्फॉर्मेशन राहील का? नाही. टू डेव्हलप अ रिझनिंग अँड थिंकिंग ॲबिलिटी राहील का? एस. बघितलं की नाही रिझनिंग अँड थिंकिंग ॲबिलिटीज, रिझनिंग अँड थिंकिंग ॲबिलिटीज, हे थिंकिंग ॲबिलिटीज, रिझनिंग अँड थिंकिंग ॲबिलिटी. द मेन ऑब्जेक्टिव्ह लिहिलेले आहे हे बघा. द मेन ऑब्जेक्टिव्ह टू डेव्हलप द रिझनिंग अँड थिंकिंग ॲबिलिटी ऑलरेडी सांगितलेला आहे, तसा प्रश्न आलेला आहे तो. ओके, सो नेक्स्ट प्रश्न आपण बघूया. ओके, तर हे प्रश्न ऑप्शनच सोडा. आणि थर्ड ऑप्शन काय होता? टू डेव्हलप स्टडी हॅबिट्स. काही गरज नाही. ओके, मेन ऑब्जेक्टिव्ह हे नाही आहे की तुम्हाला अभ्यासाची सवय लावा. ओके, मेन ऑब्जेक्टिव्ह हे आहे की तुमच्या रिझनिंग, तर्क आणि थिंकिंग ॲबिलिटीज, विचार करण्याची क्षमता हे तुमच्यात तयार करता आली पाहिजे. ओके, तुम्हाला आलं पाहिजे ते, हे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. द अल्टिमेट गोल ऑफ एज्युकेशन इज डेव्हलप प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल, मेक स्टडीज इकॉनॉमिकली प्रोडक्टिव्ह, कल्टिवेटिव्ह द हॅबिट्स ऑफ मेंटेनिंग गुड रिलेशनशिप, प्रिपेअर्ड नॉलेजेबल इंडिव्हिज्युअल.
काही गरज नाही. ओके, द अल्टिमेट गोल ऑफ एज्युकेशन. मी गोल ऑफ एज्युकेशन सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं. ओके, हे सुद्धा पहिल्या त्याच पानावर सांगितलेलं आहे, त्याच पानावर. हे बाय प्रश्न काय, अल्टिमेट गोल ऑफ एज्युकेशन. ओके, इथं काय लिहिलेलं आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल. हे बघा, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल. ओके, गोल ऑफ एज्युकेशन, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल. ऑलरेडी हे गोष्टी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्या तेच गोष्टी आहेत जे की विचारलेल्या आहे प्रश्नामध्ये. ओके, सो व्हॉट इज युअर आन्सर? डेफिनेटली डायरेक्ट ऑप्शन ए, द अल्टिमेट गोल ऑफ एज्युकेशन इज टू डेव्हलप अ प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल. सेकंड ऑप्शन राहील का, मेक स्टुडंट्स इकॉनॉमिकली प्रोडक्टिव्ह. शिक्षणाचा हे उद्देश नाही आहे की तुम्हाला पैसे कमवता आले पाहिजे किंवा तुम्ही पैशाच्या बाबतीत म्हणजे चांगले राहिले पाहिजे, हे काही उद्देश नाही शिक्षणाचा. ओके, किंवा तुम्हाला गुड रिलेशनचं हॅबिट किंवा प्रिपेअर नॉलेजेबल, तुम्हाला खूप नॉलेज असलं, नॉलेजेबल पर्सन म्हणून आलं पाहिजे. बऱ्याचदा तुम्हाला नॉलेज खूप राहते, आभाळभर नॉलेज राहते, पण तुम्हाला छोट्या एवढ्याशा म्हणजे मुंगी एवढ्या म्हणजे मुद्द्यावर सुद्धा तुम्हाला विचार करता येत नाही. ओके, तर ते विचारशक्ती, थिंकिंग किंवा ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला पाहिजे. ओके, तुम्हाला एवढा प्रॉब्लेम येते, तुमच्यावर नॉलेज खूप राहते. ओके, खूप नॉलेज राहते आणि छोटा एखादा प्रॉब्लेम आला कदाचित आपल्या आयुष्यात म्हणू किंवा कशात कोणत्या फील्डमध्ये मग. ओके, फील्ड एक नाही, फील्ड आपल्या आयुष्यात खूप साऱ्या वेगवेगळ्या फील्ड आहे. कोणत्या फील्डमध्ये एखादा प्रॉब्लेम आला ते तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे, सॉल्व्ह. ओके, डेव्हलप प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल. ओके, अरे टाइम संपत आला फास्ट. हां, द मेन एम ऑफ टीचिंग इज. आता हा प्रश्न नेटला आलेला आहे. ओके, ऑलरेडी नेटला आलेला आहे. काय आहे द मेन एम ऑफ टीचिंग इज, हा प्रश्न नेटला ऑलरेडी आलेला आहे. ओके, टू डेव्हलप ओनली रिझनिंग, टू डेव्हलप ओनली थिंकिंग, बोथ ए अँड बी, टू गिव्ह इन्फॉर्मेशन. ओके, तर हे तुम्ही कमेंट करू शकता. ओके, हे तुम्ही कमेंट करू शकता, नंतर चेक करू शकता 10 सेकंदनी. ओके, पहिले कमेंट करून घ्या, 3 सेकंद थांबतो मी नंतर. ओके, सो व्हॉट इज द मेन एम ऑफ टीचिंग इज टू डेव्हलप ओनली रिझनिंग, टू डेव्हलप ओनली थिंकिंग, बोथ ए अँड बी, टू गिव्ह इन्फॉर्मेशन. तुम्हाला काय वाटते काय असेल? हा प्रश्न नेटला आलेला आहे. ओके, नेट, UGC नेट म्हणा किंवा CSR नेट म्हणा. ओके, द मेन एम ऑफ टीचिंग इज, हे राहील का, टू डेव्हलप ओनली रिझनिंग. हे काय म्हणते, फक्त आणि फक्त रिझनिंग. इथं काय म्हणते, टू डेव्हलप ओनली थिंकिंग, फक्त आणि फक्त थिंकिंग. राहील का दोन्ही? हां, दोन्ही राहू शकते, त्याच्यामुळे आन्सर सी राईट राहील. ओके, कारण की तुम्हाला रिझनिंग आणि थिंकिंग दोन्ही सुद्धा आलं पाहिजे. म्हणजे डेव्हलप द ओनली रिझनिंग अँड ओनली थिंकिंग नाही, बोथ रिझनिंग ॲज वेल ॲज थिंकिंग. ओके, नाही फक्त इन्फॉर्मेशन देणं हे मेन एम नाही आहे टीचिंगचं. इन्फॉर्मेशन तर तुम्हाला गुगलवर सुद्धा भेटते. ओके, इन्फॉर्मेशन तर तुम्हाला गुगलवर सुद्धा भेटते, त्याच्यामुळे फक्त इन्फॉर्मेशन घेणं हे टीचिंगचं एम नाही आहे. रिझनिंग, थिंकिंग ॲबिलिटी, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल ह्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. त्याच्यातले कोणतेही ऑप्शन आहे बघा, रिझनिंग पण आहे आणि थिंकिंग पण आहे. ओके, सो बोथ ए अँड बी. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग ॲट हायर एज्युकेशन लेवल. ओके, हा प्रश्न नेटला आलेला आहे आणि हा प्रश्न मी ऑलरेडी तुम्हाला समजून सांगितलेला आहे. ओके, सुरुवातीला ते सांगितला होता, टू प्रिपेअर स्टुडंट टू पास एक्झाम. विद्यार्थ्यांना फक्त एक्झाम पास होण्यापुरतं मर्यादित करणं. ओके, टू डेव्हलप द कॅपॅसिटी टू टेक डिसिजन, डिसिजन घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण करणे. ओके, योग्य निर्णय. टू गिव्ह न्यू इन्फॉर्मेशन, टू मोटिवेट द स्टुडंट. स्टुडंट्सला मोटिवेट करण्यासाठी शिक्षकाचा म्हणजे शिक्षणाचं काय काम आहे? तुम्हाला मोटिवेशनल व्हिडिओ भेटते यूट्यूबवर चांगला. एक गधा था, गधा दौड़ने लगा, फिर उसको एक सोने की चिड़िया मिली, फिर उसने सोने की चिड़िया को बोला मुझे बहुत सारा सोना चाहिए, फिर चिड़िया ने सोना दे दिया, इसके लिए गधे जैसे दौड़ते रहिए. ओके, म्हणजे हे मोटिवेशन तुम्हाला यात थोडं म्युझिक जर ॲड केलं आणि थोडं इन्स्पिरेशनल जर म्युझिक लावलं, तुम्ही त्याच्यातही मोटिवेट होताल. ओके, सो मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग हे नाही की तुम्हाला मोटिवेट करणं. ओके, एक्झाम पास करणं हे आहे का? फक्त एक्झाम पूर्ण मर्यादित आहे का आपलं शिक्षण? मी काय सांगितलं, पूर्ण आयुष्यासाठी. आयुष्यात तुम्हाला वेगवेगळ्या मार्गावर वेगवेगळी परीक्षा द्यावं लागणार आहे. फक्त हीच परीक्षा नाही, आयुष्याची परीक्षा वेगळीच राहते. ते बऱ्याच जणांना कळाली असेल आतापर्यंत. ओके, टू डेव्हलप द कॅपॅसिटी टू टेक डिसिजन, हे आन्सर येतं करेक्ट राहील. कारण की तुम्हाला याच्या आधी मी सांगितलेलं आहे, हे एकदा वापस दाखवतो. इथं काय हे बघा, टू डेव्हलप द कॅपॅसिटी ऑफ टेकिंग डिसिजन. ओके, मेन इम्पॉर्टंट पॉईंट्स मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले होते. त्यावेळेस सुरुवातीला व्हिडिओ लेक्चर स्टार्ट झालं आपलं. थोडं एनर्जी माझी कमी होती का मला माहीत नाही, की तुमची एनर्जी कमी होती हे मला माहीत नाही, पण हे तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं. टू डेव्हलप द कॅपॅसिटी ऑफ टू टेकिंग डिसिजन. ओके, डिसिजन लवकर घेता आला पाहिजे. डिसिजन म्हणजे कसं, महेंद्रसिंग धोनी बॉल पॅडला लागला, 10 सेकंद राहते भाऊ, 5 सेकंदातच हात वर करतो. ओके, रिव्ह्यू म्हणून. ओके, 5 सेकंदातच थाला फॉर रिझन.
डिसिजन कॅपॅसिटी म्हणजे डिसिजन टेकिंग कॅपॅबिलिटी खूप आहे धोनीची, महेंद्रसिंग धोनीची. ओके, ॲज कम्पेअर टू अदर कॅप्टन्स और अदर प्लेयर्स और अदर लेजंड्स. ओके. म्हणून तर त्याची जर्सी रिटायर्ड केली. इतका दिमाग जर बाकीच्यांकडे असता तर बाकीच्यांकडे पण 3-3 ट्रॉफ्या आल्या असतात. किती कॅप्टन येऊन गेले जगामध्ये, किती कॅप्टन येऊन गेले, कित्येक तरी कॅप्टन येऊन गेले. पूर्ण जितके देश होते तितक्या देशामध्ये कोणता तरी एक, फक्त धोनीला सोडून एक तरी कॅप्टन दाखवा की त्याच्याजवळ ICCच्या सगळ्या ट्रॉफ्या आहे. रिकी पॉन्टिंग घ्या, किती महान कॅप्टन होता, पण तिने ICC ट्रॉफ्या तो जिंकू शकला नाही. मायकेल क्लार्क जिंकू शकला नाही. किती भारी भारी प्लेयर येऊन गेलेत. रिकी पॉन्टिंग काय कॅप्टन होता, कसा म्हणजे माणूस होता. कारण त्याच्या कॅप्टनशिपमध्ये जी टीम कशी होती रिकी पॉन्टिंगची, अरे रे 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 रे, टीमचे प्लेयरचे नाव जर ऐकले ना तर एखादा मॅच सोडून पळून जायला असे प्लेयर होते. त्या टीमला आमच्या महेंद्रसिंग धोनीच्या टीमनं वर्ल्ड कपमध्ये हरवलं होतं. आठवलं 2007ला. असे बसले होते ते अँड्र्यू सायमंड, मार्श, कसे बसले होते, ब्रेटली, जॉन्सन. अरे असे खतरा खतरा प्लेयर, बापरे. त्याचे नाव आता जर आठवलं माझ्या अंगाला काठी येते. कारण जे खरे क्रिकेट प्रेमी आहे त्यांना ओरिजिनल क्रिकेटर माहीत आहे की ते ऑस्ट्रेलिया कशी टीम होती काही 5-10 वर्ष आधी, त्यांची लेवल काय होती. ओके, त्या लेवलला धोनीनं आपले नवीन नवीन पाखरं, नवीन नवीन प्लेयर घेऊन खेळवले. ओके, त्या नवीन टीममध्ये आय थिंक 2 ते 3च प्लेयर असे होते की ते एक्सपिरियन्स होते, बाकी सगळे नवीन लेकर होते त्या टीममध्ये. ओके, तशी टीम त्याने जिंकली 2010ला ICC टेस्ट मॅच. ओके, खूप त्याची सांगण्यासारखी गोष्टी आहे, आपल्याला टाइम नाही आहे सध्या. ओके, तो हे झालं. दुसरा प्रश्न नाही, सॉरी, प्रश्न थोडे प्रश्न राहिले. ओके, तो हे झाला. तर हे नाही हे रेट म्हणजे हे केलेलं आहे. राईट आन्सर हे आहे, टू डेव्हलप द कॅपॅसिटी ऑफ टेकिंग डिसिजन. मग एक्झाम्पल गिवन वाईल द एक्सप्लेनिंग अ कन्सेप्ट शुड बी appropriate to the concept within the experience of the students, indicated from the learners, physically presentation of the learners from the classroom. आता फिजिकली प्रेझेंटेड आता फिजिकल, मला जर एखाद्या ॲटम बॉम्ब बद्दल शिकवायचं असेल आणि ते जर मी तुम्हाला ॲटम बॉम्ब जर वर्गात आणून दाखवला ना, तुम्ही वाचाल ना मी वाचल, ना मी वाचल ना तुम्ही वाचल, ना शाळा वाचल, सगळंच गायब होईल. ओके, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट फिजिकली प्रेझेंट करून दाखवता येत नसते. ओके, काय काय गोष्टी तुम्हाला एक म्हणजे काय आमच्या इथं एक्सपिरियन्स करून दाखवावं लागतं. फक्त एक्सपिरियन्स करा, एक इमॅजिन करा. एक्सपिरियन्स करू शकतो आपण इमॅजिनेशन मधून आपल्या. ओके, खूप जण इमॅजिन करतात ना की मैं आप करोडपती बन गया हूं, मी करोडपती आहो. ते एक्सपिरियन्स करतात मग तसं ते स्वतःला की मी खरंच करोडपती आहो म्हणून. वास्तविकता ते करोडपती राहत नाहीत, पण ते एक्सपिरियन्स करतात स्वतःला. ओके, तर मग याचे आन्सर काय राहील. ओके, डायरेक्ट विदिन द एक्सपिरियन्स ऑफ द स्टुडंट्स. द स्टुडंट्सला एक्सपिरियन्स असलेल्या गोष्टीमधून किंवा उदाहरणामधून जर तुम्ही शिकवलं, ओके, तर मी तुमच्यामध्ये तुम्हाला उदाहरणं दिले की तुम्हाला दिसला होता पाणीपुरी खाऊ लागला होता, मग पाणीपुरीची टेस्ट कशी होती, तिखट होती, तिखट का होती, मग त्याच्यामध्ये काय होतं, मग कोणते पार्ट इंडिग्रेंट्स होते, असं करून मी तुम्हाला शिकू शकतो. ओके, सो तेच पॉईंट आहे, सांगण्याचा उद्देश आहे की एक्झाम हे सेटला आलेला आहे. ओके, हा सेटला आलेला आहे. एक्झाम्पल गिवन व्हाईल एक्सप्लेनिंग अ कन्सेप्ट शुड बी विदिन द एक्सपिरियन्स ऑफ द स्टुडंटच्या एक्सपिरियन्स मधला असला पाहिजे. ओके, सो लर्निंग इज मेड इझियर इफ टीचर स्टार्ट बाय. ओके, लर्निंग हे आपलं जे आपण अभ्यास करतो शिक्षण हे एक इझी होऊ शकते, लर्निंग इझी होऊ शकते केव्हा, जेव्हा शिक्षक उदाहरण आहे का, एक्झाम्पल आहे का, सॉरी, टेलिंग अँड इंटरेस्टिंग स्टोरी, एक चांगली तुम्हाला स्टोरी सांगितली, एक पंचतंत्र की कहानिया एखादी सांगितली. ओके, शोईंग अँड अट्रॅक्टिव्ह व्हिज्युअल एड, काय तुम्हाला असं अट्रॅक्टिव्ह व्हिज्युअल एड दाखवली मी इथं, किंवा स्टॅटिंग द इम्पॉर्टन्स ऑफ द टॉपिक, तुम्हाला मी हे सांगितलं की टॉपिक किती महत्त्वपूर्ण आहे, किती गांभीर्य आहे, किंवा जे या धड्यामधलं मी तुम्हाला ऑलरेडी पहिले शिकवलेलं आहे ते रिवाईज केल्यावर. ओके, तर केव्हा तुम्हाला सोपं जाईल. ओके, इझी मध्ये इझी, इंटरेस्टिंग नाही म्हणत, तर इंटरेस्टिंग असतं तर आपण अट्रॅक्टिव्ह व्हिज्युअल किंवा त्याला आपण केलं असतं, पण हे काय म्हणतं इझी केव्हा राहील, शिक्षण घेणे इझी केव्हा राहील, जेव्हा शिकलेला मुद्दा त्याचं रिवाईज करून आपल्याला शिकवल, म्हणजे आपल्याला पहिले एखाद्या मुद्द्याचं रिव्हिजन करल जे की आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत आणि त्याच्या समोरचा पार्ट शिकवल. आता मी टीचिंग ॲप्टिट्यूड आहो, पुढच्या लेक्चरला काय करेल, मी जे काही मागे शिकलो ते एकदा 2 मिनिटात रिव्हिजन करेल. त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला सर्व गोष्टी तुमच्या ह्याच्यात फ्रेश होतील दिमागात. नाही ह्या गोष्टी मी शिकलेलो आहो, हे मला माहीत आहे आणि समोरच्या गोष्टी याच गोष्टीशी रिलेटेड आहे. काय आहे, रिलेटेड आहे. त्याच्यामुळे रिवायझिंग द प्रिव्हियस नॉलेज. ओके, आणि लास्ट पॉईंट. ओके, इट्स ओव्हर. तर हा प्रश्न बहुतेक आय थिंक हा सुद्धा सेटला आलेला आहे. तर सगळे काय आपण इम्पॉर्टंट प्रश्न घेतले जे काय इम्पॉर्टंट आहेत आणि आवश्यक आहेत. आणि घंटा किती
1 घंटा 24 मिनिटाचं लेक्चर झालेलं आहे सध्या. जास्त मोठं लेक्चर तुम्हाला बोर होईल, त्याच्यामुळे ठीक आहे. इट्स द इनफ फॉर टुडे. स्टे कनेक्टेड विथ मी. हॅव अ गुड डे. आणि टेन्शन घेऊ नका, महाराष्ट्र सेटचं आपण सर्व प्रिपरेशन करूया. फक्त लेक्चर पूर्ण बघत जा. काय वाटलं तर कमेंट करा. ओके, नो प्रॉब्लेम फॉर दॅट. पुढचं लेक्चर 2-3 दिवसात घेऊया वापस आपण. कारण की फिजिक्सचे लेक्चर सुद्धा घ्यावं लागतात. फक्त हे जमणार नाही, दोन्ही घ्यावं लागणार आहे. ओके, सो आपण भरपूर गोष्टी बघितल्या आज. ओके, सो स्टे कनेक्टेड विथ अस. मीट यू सून. सो टिल द नेक्स्ट लेक्चर, टेक केअर, हॅव अ गुड डे. राधे राधे.